नमस्कार. मध्यंतरी चल हल्लाबोल नावाचा एक चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार होता. आता महाराष्ट्रामध्ये जर कोणताही चित्रपट प्रदर्शित करावा तर आपल्याकडे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत. त्यानुसार आधी आपल्याला तो चित्रपट सेन्सॉर बोर्डला दाखवायचा असतो. बरं, सेन्सॉर बोर्डचं काम काय या ठिकाणी की त्यांना तो चित्रपट पाहायचा आहे. त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी असतील की जे समाजासाठी योग्य नाहीयेत, त्या गोष्टींना ते कट करतील किंवा त्याच्याविषयी बदल सुचवतील. आणि चित्रपट जर महाराष्ट्रात प्रदर्शित करायचा असेल तर तो सर्टिफिकेट शिवाय तुम्ही प्रदर्शित करू शकत नाही. मग तुम्हाला काय करायचंय, ते सर्टिफिकेट घ्यायचंय आणि ते बदल सुचवतील ते जे आहे सेन्सॉर बोर्ड ते ऐकायचे. आता चल हल्ला बोल या चित्रपटामध्ये जो मराठी चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये जो त्याची पार्श्वभूमी समजून घ्या की त्या चित्रपटाला इथून मागे खूप साऱ्या फिल्म फेस्टिवल आहे, जिथे चित्रपट गेलेला आहे, तिथे वेगवेगळे पुरस्कारही त्या चित्रपटाने मिळवलेले आहेत. बरं, हा चित्रपट ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या सेन्सॉर बोर्डकडे जातो त्यावेळेस सेन्सॉर बोर्ड तो संपूर्ण चित्रपट पाहतं. तो चित्रपट पाहिल्यानंतर ते बोर्ड बोलतं की इथे एक कविता आहे या संपूर्ण चित्रपटामध्ये, तर ती कविता आक्षेपार्ह आहे. त्या कवितेमध्ये शिव्या आहेत आणि समाजासाठी ती कविता योग्य नाही. ही गोष्ट आहे 2025 साली. बरं, हरकत नाही, असूही शकते. सेन्सॉर बोर्डचं कामही आहे की अशा कोणत्याही गोष्टी असतील तर त्या दूर ठेवणं की जे समाजासाठी चांगलं नाही. बरं, मुळात मुद्दा आणि हरकत इथे येते की ज्या कवीची कविता त्यांना आक्षेपार्ह वाटत होती, ज्या कवीची कविता समाजासाठी हे शब्द चांगले नाहीयेत असं वाटत होतं, तर तो कवी कोण असेल याच्याविषयी मग सगळीकडे चर्चा झाली की ती कोणत्या कवीची कविता होती. मग चित्रपटाचे जे दिग्दर्शक असतात ते बोलतात की ही कविता तुम्हाला आक्षेपार्ह वाटते, म्हणजे ही कविता म्हणजे मुळात असं नव्हतं की त्यांनी अननोन आर्टिस्टची कुठली कविता होती. मराठीतले अतिशय नावाजलेल्या लेखकाची एक कविता की जर तो लेखकाला भारत सरकार पद्मश्री पुरस्कार देत आहे, अशा एका लेखकाची कविता आहे आणि त्या कवितेला तुम्ही 2025 सालात बोलताय की ही कविता आक्षेपार्ह आहे. मग ते दिग्दर्शक प्रश्न विचारतात की तुम्हाला नामदेव ढसाळ माहित नाही. त्यावेळेस ते सेन्सॉर बोर्डचे मेंबर बोलतात, कोण ढसाळ? ये ढसाळ कोण है? हु इज नामदेव ढसाळ? आता हा खूप मोठा प्रश्न आहे. नामदेव ढसाळ कोण? आता या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं निघाली. काही लोक बोलली की वेगवेगळे प्रवाह निघाले. काही लोकांनी त्यांच्या कविता सांगायला सुरुवात केल्या, काही लोकांनी त्यांचं काम सांगायला सुरुवात केलं, काही लोकांनी इतकंही सांगितलं की ढसाळ तेच आहे ज्यांना सरकारने गौरव केलेला आहे. सगळ्या गोष्टी ढसाळांविषयी बोलायला लागले. काही लोक तर इतपत पोहोचले की तुमचा बाप नामदेव ढसाळ, जो तुम्हाला पचत नाहीये, जो तुमच्या उरावरती, जो तुमच्या या तथाकथित जातीच्या उरावरती बसून थांबणारा, तो आहे नामदेव ढसाळ. होय. नमस्कार मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं आपल्या इंट्रोडक्शन वरून आपण नामदेव ढसाळ यांचं या सत्तेत जीव रमत नाही या पुस्तकाविषयी बोलणार आहोत. हे नामदेव ढसाळ. आता मुळात मुद्दा इथे येतो, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर आपण पाहणारच आहोत. परंतु असं काय आहे की 2025 सालातही काही लोकांना नामदेव ढसाळ यांच्या नावाची भीती वाटते. जर त्यांना ढसाळांविषयी माहिती असूनही, किंबहुना जर माहितही नसेल, परंतु ढसाळांच्या कविता इतक्या आक्षेपार्ह का वाटतात आजच्या काळामध्ये? म्हणजे काय आहे त्या कवितांमध्ये आणि असं काय असायला हवं की सेन्सॉर बोर्डला वाटतंय की हे समाजासाठी चांगलं नसावं? म्हणजे मुळात प्रश्न इथे येतो की हे समाजासाठी चांगलं नाही की त्यांच्या त्या नीच मानसिकतेसाठी चांगलं नाही. याच प्रश्नांचा उहापोह आपण आपल्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर स्वागत आहे तुमचं. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपण आजच्या या लेक्चरमध्ये हेच पाहणार आहोत की नामदेव ढसाळ कोण, आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ढसाळांचं महत्व काय, आणि हे लेक्चर झाल्यानंतर त्या सेन्सॉर बोर्डवाल्यांच्या मनातला तो प्रश्न मिटला, तितक्या सगळ्या गोष्टी झाल्या. कारण या महाराष्ट्रामध्ये ढसाळांवरती द्वेष करणारे लोकांपेक्षा ढसाळांवरती प्रेम करणारे लोक हे लाखोंमध्ये आहेत, कोट्यांमध्ये आहेत. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरू करूया.
तर नामदेव ढसाळे यांचं आपल्याला अभ्यासायला जे पुस्तक आहे ते आहे या सत्तेत जीव रमत नाही. हे असं पुस्तक आहे जे शब्द पब्लिकेशनने सध्या प्रकाशित करत आहे. आपल्याला अभ्यासण्यासाठी हे पुस्तक आहे. परंतु मुळात ढसाळ हे जे काव्य आहे, हा जो माणूस आहे तो सुरू होतो गोलपीठापासून. बरं, तुम्हाला आता ओव्हरऑल एक इंट्रोडक्शनच्या आधी मी सांगतो नामदेव ढसाळ कोण. बरं, ही गोष्ट होती इमर्जन्सी नंतर, आणीबाणी झाल्यानंतर. जवळपास 100च्या वरती 105 106 अशा काहीतरी केसेस महाराष्ट्रातल्या विविध दलित कार्यकर्त्यांवरती आणि नामदेव ढसाळ नामक एका व्यक्तीवरती होत्या. आता नामदेव ढसाळ कोण? ते एक स्वतः एक त्या काळातले कवी होते. ते कवी असून त्यात इमर्जन्सीचा म्हणजे आणीबाणीचा काळ. तर अशा काळामध्ये नामदेव ढसाळ ठरवतात की आता आपल्यावरती जे केसेस आहेत आणि ज्या केसेस म्हणजे जे पोलीस केसेस असतात ते हेच आहेत, आंदोलनाच्या आहेत, समाजाविरुद्ध लढण्यासाठी, समाज त्यातल्या मान्यता आहेत त्यांच्या विरुद्ध लढण्याविरुद्धच्या आहेत. म्हणजे जिथे कुठेही असंतोष होतो ते केसेस आहेत. म्हणजे प्रशासनाला जिथे विध्वंस वाटतोय तो इथल्या व्यवस्थेच्या विरोधातला तो विद्रोह होता. तर असे ते 100-150 केसेस आहेत आणि ते केसेस आहेत इमर्जन्सीचा काळ आहे. तर अशा काळामध्ये एक कवी दिल्लीला पोहोचतो. प्रियदर्शिनी अर्थात इंदिरा गांधी. इंदिरा गांधींशी भेटतो. नामदेव ढसाळ ते एका व्यक्तीचं नाव आहे. आणि ज्या वेळेस ते इंदिरा गांधींशी बोलतात, देशाच्या पंतप्रधान त्यांच्याशी महाराष्ट्रातला एक कवी आणि एक एक चळवळीतला कार्यकर्ताही म्हणूयात आपण, तो भेटतो आणि तो बोलतो की माझ्यावरती केसेस आहेत, मला हरकत नाही या पोलीस केसेसचा, मला फरकही पडत नाही. माझं काम लिहिणं आहे, मी लिहित राहणार आहे, हा माझ्या मनातला इतका जो काही कोलाहल आहे मी तो उपसत राहणार आहे. परंतु माझ्या कार्यकर्त्यांवरती ज्या केसेस आहेत त्या केसेसचं काहीतरी व्हायला हवं. देशाच्या पंतप्रधानाला एक कवी बोलतो. मुंबईवरून दिल्लीला गेलेला माणूस तिथे तो बोलतोय आणि तेच नामदेव ढसाळ जेव्हा त्यांच्याशी बोलून पुन्हा दिल्लीवरून मुंबईमध्ये उतरायच्या आतमध्ये ढसाळांच्या नावावरती असलेले 105 पोलीस केसेस सरकारने मागे घेतलेले. ढसाळांसोबत ढसाळांच्या कार्यकर्त्यांवरतीही असलेले 105 जे पोलीस केसेस होते हे सरकार मागे घेतले. त्याच्यामुळे हा कवी केवळ लिहिणारा नव्हता, ते जे शब्द त्यातला विद्रोह जगणारा होता. त्याच्यामुळे ढसाळांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्या मागे असणारे इतके पैलू आहेत की ते समजायला हवे. कदाचित तुम्हाला वाटेल की आजच्या लेक्चरमध्ये इतक्या शिवराळ शब्द काय येतात? कारण ती शिवी ही कुठल्याही एका व्यक्तीला, समूहाला दिलेली नसून ती एका व्यवस्थेला दिलेली आहे. आणि हो, ही व्यवस्था आहेच इतकी भयानक, इतकी अमानवी, इतकी असहिष्णू ही व्यवस्था आहे की या व्यवस्थेच्या विरोधात हे बंड आहे आणि तुम्ही पुन्हा हा शिव्यांचा मारा नसून तुमच्यासाठी फुलच आहे. अशी ही ढसाळांची भाषा. त्यामुळे तुम्हाला कदाचित काही लोकांना अनकम्फर्टेबल होऊ शकतं, परंतु तुमचं अनकम्फर्टेबल होणं आणि काही लोकांच्या जगण्यातला जो विद्रोह असतो, असंतोष असतो, याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही अनकम्फर्टेबल होत असाल तर त्यामुळे ढसाळ तुमच्यासाठी बनलेलाच नाहीये. ढसाळ नावाचं जे मेडिसिन आहे ते इतकं चपराक आहे, इतकं तुम्हाला भयानक लागेल की तुम्हाला जीवनाविषयी तुमच्या आजूबाजूचा इतका दृष्टिकोन बदलून जाईल. त्यामुळे तुम्हाला जर पटत नसतील गोष्टी, वाटत असेल की हे पहिल्यांदा ज्यावेळेस आपण त्यांचं जी पहिला कविता संग्रह आहे त्याचं मलपृष्ठ जरी वाचलं तरी तुम्हाला त्याचं भय वाटायला लागेल आणि तुम्हाला ढसाळ या नावाचा टेरर काय असतो हे कळायला लागेल. आणि हेच नामदेव ढसाळ एक टॅक्सी चालक. म्हणजे ही गोलपीठाची ही गोष्ट असे आहे की एका ठिकाणी साहित्यांचा मेळावा सुरू आहे, साहित्यिक आहेत बसलेले आहेत, खूप खूप मोठी मोठी नावं आहेत. तिथे एक टॅक्सी चालक, एक विचारमंच जे आहे, विचारमंचावरती खूप सारे लोक आहेत, कविता बोलतायत आणि आता कार्यक्रम आटोपणार आहे. तर खालून एक चिठ्ठी जाते आणि त्या चिठ्ठीवरती लिहिलेलं असतं की एका टॅक्सी चालकाला कविता बोलायची. म्हणजे काव्य वाचनाचा कार्यक्रम होता. तिथे वेगवेगळे महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध साहित्यिक आलेले होते, ते त्यांची कविता म्हणणार होते. तर तिथे एक टॅक्सी चालक बोलतो की मला माझी कविता म्हणायची. काही लोक खूप आढेवाढे घेतात की नाही, एक टॅक्सी चालक त्याची कविता, ती मानसिकता. पण ठीक आहे, काही लोक म्हणतात की ठीक आहे, बघूया. सगळ्यांना कुतूहल असतं की एक टॅक्सी चालक एकदम असा लुकडा सुकडा दिसणारा माणूस येतोय आणि तो आपल्या समोर कविता म्हणतोय. हा माणूस, हा तो टॅक्सी चालक येतो त्या विचारमंचावर, त्या संमेलनाच्या, त्या साहित्यिक वृंदांच्या सर्वांच्या समोर हा कवी बोलतो. तो त्याची कविता, त्याचं त्याचे जे काही अनुभव विश्व आहे
ते तो मांडायला लागतो आणि समोरच्याच्या अंगावरती शहारे फुटायला लागतात आणि मग त्या कविता ऐकून इतका समोर जे काही प्रेक्षक होते ते बोलतात की आम्हाला अजून ऐकायचंय, हे विश्व आम्हाला अजून जाणून घ्यायचंय. आणि तो म्हणतो बास, मी इतकंच बोलणार आहे. आणि तो टॅक्सीवाला तसाच उतरतो, त्याची सगळे जी काही त्याची हस्तलिखित होतं ती घेतो, निघून जातो. सगळे शोधतायत की हा माणूस कोण होता आहे, याची कविता कोण होत आहे. सगळ्यांना कळायला लागतं की या माणसाचं नाव आहे नामदेव साळूबाई ढसाळ, आईचं लावणारा हा कवी. आणि या ढसाळांच्या कविता ज्यावेळेस गोलपिटा या नावाने पहिल्यांदा मराठीमध्ये प्रकाशित होता, तर मुळात पहिल्यांदा गोलपिटा गोलपिटा काय आहे म्हणजे एक चौक, बरोबर आहे. कमाठीपुरा, कमाठीपुरा काय आहे, आता आपण तो चित्रपट पाहिला असेल आलिया भट्टचा, संजय लीला भन्साळीने अतिशय जास्त ज्याला सौंदर्यवादी रोमॅन्टिझेशन ज्याला म्हणतो आपण, की खूप रोमॅन्टिक वे मध्ये कमाठीपुरा दाखवला. पण कमाठीपुरा तसा आहे, एक वैश्य व्यवसाय चालणारं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाच्या पुढचा जो चौक आहे तो आहे गोलपिठा. आणि कविता आहे, नामदेव ढसाळांचं विश्व तेच आहे की ज्यावेळेस आपण गोलपिठा वाचायला लागतो त्यावेळेस आपल्याला कळतंय की आपल्या समोर एक एक वैश्य आहे, तिच्या नखांमधून तिच्या डोळ्यांमधून आपल्याला तिचं दुःख कळतंय. आणि तो विद्रोह केवळ वैश्य नाही, माणसं बोलतायत की आतापर्यंत बुटाची भक्कम लाथ बंद त्यांच्या तोंडावरती ठेवून तुम्ही त्यांचे आवाज बंद केले होते, ते आवाज बोलायला लागलेत आणि त्या आवाजाची एक लयबद्ध असा गोंगाट निर्माण होतो आणि इतक्या व्यवस्थेला हादरा देतो. तशी ही ढसाळांची कविता. गोलपिटा ज्यावेळेस प्रकाशित होते त्यावेळेस प्रकाशित झाल्यानंतर मुळात गोलपिटाचे जे रॉयल्टीचे पैसे ज्यावेळेस जायला लागतात त्यावेळेस त्यांना विचारतात की तुम्हाला रॉयल्टीचे किती पैसे द्यायचे. ढसाळ त्यावेळेस बोलतात की पावसाळा सुरू झालाय, माझ्या झोपड्यावरती एखादा प्लॅस्टिक टाकायला पुरतील एवढे 800 रुपये चालतील मग. असा हा कवी होता. हा केवळ पैशांसाठी, स्वतःच्या अनुभवांचं रोमॅन्टायझेशन करण्यासाठी लिहित नव्हता. हा विद्रोह मांडत होता, हा त्याच्या शब्दांमधून आग पेटवत होता, इथल्या शहरांना आगीला उचलत होता आणि इथल्या कित्येक पिढ्यांना तो प्रेरित होता. तर ढसाळांचा पहिला कविता संग्रह म्हणजे गोलपेटा. त्याच्यामुळे आपण ढसाळांचा अभ्यास ज्यावेळेस करतो त्यावेळेस जेव्हा मी या सत्तेत जीव रमत नाही हे पुस्तक आपण एका बाजूला पाहायला लागतो आणि त्याच्या सोबत आपल्याला गोलपिटा पाहायला लागतो. कारण गोलपिटा ही पहिली जखम होती इथल्या व्यवस्थेवरती आणि हळूहळू पुढे ज्यावेळेस आपण जायला लागतो त्यावेळेस तो ढसाळांचा जो खंजीर आहे, त्यांची जी तलवार आहे, ती इतकी व्यवस्थेच्या आत जात लागते की त्या त्या व्यवस्थेला रक्तबंबाळ करते आणि इथल्या शोषितांचं, इथल्या श्रमिकांचं, इथल्या बहिष्कृतांचं, की ज्यांच्याविषयी तुम्ही कधी शब्द लिहिले नाही, ज्यांच्याविषयी जे तुमच्या कधी शब्दांमध्ये आले नाही, जे कधी कवीने बघितलेले नाही, जे कधी रवीने बघितलेले नाही, त्या गोष्टी यांच्या शब्दात आल्या आणि त्यातून ते सर्व बंड करून उठून लागले आणि इथल्या व्यवस्थेला हादरे फोडू लागले, हादरे देऊ लागले. असे होते ढसाळ, अशा होत्या ढसाळांच्या कविता. तर आपण गोलपिटाविषयी पाहत होतो. तर गोलपिटा मुळात ज्यावेळेस गोलपिटा येते बाहेर तर गोलपिटाचं तुम्ही मुखपृष्ठच पाहता. मुंबईचे म्युनिसिपालिटीचा हा वेनरियल डिसीज क्लिनिकचा जो आहे फॉर्म, की एक शारीरिक ज्याला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हणतात त्याचा वाला हा एक फॉर्म. म्हणजे त्याचं एक मूलपृष्ठ पहा, एक तुम्ही एक ज्याला आहे कवटी, माणसाची कवटी, त्याच्यातून एक रोपटे येते, गोलपिटा नाव आहे. आणि ज्यांना इथल्या व्यवस्थेमुळे जिथल्या वैश्य आहेत त्यांना इतक्या शारीरिक शोषण होऊन त्यांच्यावर इथपर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत तो फॉर्म आणि त्या फॉर्मवरती गोलपिटाने हे स्वतः नामदेव सरांनी काढलेलं चित्र, इतक्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही पाहतात त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदाच कळतं की आतमध्ये जे काही लिहिलेलं आहे इथल्या व्यवस्थेला सहन होणार नाही. आणि ते नव्हतंच. मुळात ही संपूर्ण गोलपिटा ही केवळ वैश्यांच्या बाबतीतच नाही, खूप सारे दुःख आहेत, खूप सारे दुःख आहेत, परंतु दुःख याच्याविषयी तुमच्याकडून सांत्वनाची अपेक्षा नाही. तर ढसाळ काय म्हणतात की तुमची सनातन दया ही फॉकलँड रोडवरच्या भडव्यावरून उंच नाही. अशी सुरुवात. बरं हेच झालं मुखपृष्ठ की जे मुळात व्यवस्थेला हादरा देणारं मुखपृष्ठच होतं. ज्यावेळेस पुढे जाऊन आपण मलपृष्ठ ओपन करतो, ढसाळांचा एक फोटो पाहतो आणि त्याच्या खाली लिहिलेली, मलपृष्ठावरती लिहिलेली आपण कविता वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण एका कोणत्या भयंकर एका ट्रिपमध्ये जाणार आहोत, एका भयंकर प्रवासात जाणार आहोत जिथे वेदनेला वाचा फुटते आणि ते केवळ वाचाच नाही फुटत तर तिथे विद्रोह निर्माण होतो. बरं या मलपृष्ठामध्ये ढसाळ काय लिहितात ऐका, शब्दांवरती लक्ष असू द्या. आणि ढसाळांच्या कविता करायची तुम्हाला असं वाटेल की हे प्रक्षोभक आहेत, होय आहेत आणि त्यांचं काम तेच होतं. गोलपीठामध्ये ढसाळ काय म्हणतात गोलपीठाच्या मलपृष्ठावर, प्रायोगिक थिएटरात
चाललेले आपल्या अवस्थांचे तमाम तमाशे. प्रायोगिक थिएटरात चाललेले आपल्या अवस्थांचे तमाम तमाशे आपण ईदीच्या बरकाऱ्याप्रमाणे बळी जायचे गुपचूप. तरी सुद्धा आत्म्याचे उदात्तीकरण करायचे का? प्रायोगिक थिएटरात चाललेले आपल्या अवस्थांचे तमाम तमाशे आपण ईदीच्या बकऱ्याप्रमाणे बळी जायचे गुपचूप. तरी सुद्धा आत्म्याचे उदात्तीकरण करायचे का? जीवाचे नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावं. जीवाचे नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावं. मी तसा जगणार नाही. मी तसा जगणार नाही. एक भयानक आक्रोश आपल्याला दिसून येतो. तर ही कविता काय आहे? काय बोलायला लागते? प्रायोगिक थिएटरात आपण बघितलं ना, साष्टांग नमस्कार पाहताना आपण पाहत होतो की नाटकाचं प्रयोजन काय आहे? त्याला प्रायोगिक बनायचंय की व्यावसायिक बनायचंय? हे काय आहे की प्रायोगिक थिएटरात चाललेले आपल्या अवस्थांचे तमाशे आमच्याविषयी तुम्ही लिहिताय, पण तुमच्यासाठी एंटरटेनमेंट झालंय ते. बरं. त्याच्यातही पुढे ते काय म्हणतात की आपण ईदीच्या बकऱ्याप्रमाणे, म्हणजे ईदला ज्याप्रमाणे आपण बकरा कापतोय त्याच्याप्रमाणे बळी जायचं गुपचूप. म्हणजे आत्म्याचं उदात्तीकरण. अरे आमच्याकडे दुःख आहे, वाव सो ग्रेट, किती सुंदर, किती भारी. आपल्या दुःखाविषयी आपण असं बोलायचं. त्यामुळे ढसाळ पुढे म्हणतात की जीवाचं नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावं. मी तसा जगणार. तुम्हाला वाटेल की मी सहन करेल, मी भोगेल, मी तयार आहे. मी नाही करणार. मी याच्याविरुद्ध पेटून उठेल. जे चूक आहे त्याला मी चूक म्हणेल. मी माणुसकीचं, मी वैश्विकतेचं आणि मी एक समानतेचं गीत गाणार. आणि ढसाळांनी तेच केलं. ज्यावेळेस हा काव्यसंग्रह आला त्यावेळेस मराठी साहित्यामध्ये एक हाहाकार उडाला की इतकं विद्रोही, इतकं भयानक कोणी कसं लिहू शकत. आणि ढसाळ्यांची खासियत, ढसाळ्यांच्या गोष्टी तशा होत्या. बरं, आता आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे परत येऊयात. आपल्याला आयोगाने यूपीएससी आणि एमपीएससी मराठी लिटरेचर ऑप्शनल सिलेबस फॉर पेपर 2 पार्ट बी मध्ये पोएट्री सेक्शन जो आहे, या सत्तेत जीव रमत नाही बाय नामदेव ढसाळ, असा आपल्याला यूपीएससीने सिलेबस दिलेला आहे. बरोबर आहे की पेपर 2 आहे जो आपल्या मराठी ऑप्शनलच्या पेपरचा, त्याच्यामध्ये सेक्शन बी मध्ये आपल्याला या सत्तेत जीव रमत नाही या नावाचं एक काव्य, एक कविता संग्रह आपल्याला सापडतो. बरं, एमपीएससीने आपल्याला तेच दिलेलं आहे, ज्याचा ऑफिशियल ट्रान्सलेशन ज्याला आपण म्हणूया त्याच्यानुसार पेपर 2 मध्ये भाग ब पद्यामध्ये सगळ्यात शेवटचं जे पुस्तक आहे ते आहे या सत्तेत जीव रमत नाही नामदेव ढसाळ. तर आपण पुढे जाऊयात आणि पाहूयात. आता आपण नामदेव ढसाळांविषयी त्यांचे संपूर्ण किस्से खूप सारे ऐकले, खूप सारे किस्से पाहिले. तर थोडक्यात त्यांचं एक त्यांचं जीवन साहित्य आणि त्यांची एक संपूर्ण जीवन साहित्य प्रेरणा काय आहे ते एकदा जाणून घेऊया. नामदेव ढसाळांचा जन्म हा 15 फेब्रुवारीला 1949 साली झाला होता आणि ते 2014 साली गेले 15 जानेवारीला. आणि खरंच मला स्वतःला भाग्य होतं की मला ढसाळांना त्यांना समोर पाहता आलं, त्यांच्या समोर समोर त्यांना बघता आलं, त्यांना ऐकता आलं. त्याच्यामुळे एक माझ्या फेवरेट पोएट्स मध्ये एक आहे. त्यामुळे मी कधी कुठे भरकटलो तर नाही भरकटणार शक्यतो, परंतु भरकटलो तर एक गोष्ट लक्षात असू द्या की ढसाळ ही ती गोळी आहे जी खूपदाही मी बोलतो मराठी साहित्यासाठी, की जिने मराठी साहित्याला जागेवरती आणलं, की जे आभाळमुखे घ्यायला चाललेली तिला जागेवरती आणलं, की हे रोमॅन्टिसिझम नाहीये, हे आमचं जग नाही, हे वास्तव. आणि हे तुम्हाला मांडायला हवं, हे कळायला हवं. तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला आम्ही कळायला भाग पाडेल, असे ढसाळ होत. बरं, ढसाळांचा 1972 साली गोलफिटा नावाचा काव्यसंग्रह पहिला प्रकाशित झाला, जो आपण पाहिला, ही झाली गोलफिटा. त्याच्यानंतर त्यांचं पुढे एक दीर्घ कविता आली होती, आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शनी. ही जे प्रियदर्शनी त्यांनी बोललेलं आहे ते इंदिरा गांधींवर विषयी जे एक दीर्घ काव्य होतं, पण मुळात हे इंदिरा गांधींची स्तुती करणारं काव्य नव्हतं. काही लोकांचा तसा गैरसमज आहे. मुळात ते तितकंच विद्रोही आणि कठोर आहे त्यांच्याविषयी, आणि ते मुळात समाजामध्ये किंवा जगातल्या कुठल्याही संस्कृतीमध्ये जे कोणतेही सत्ताधीश सापडतात, त्या सत्ताधीश असतील, जे कोणीही राजकारणी असतील, जे कोणी नेतृत्व असेल, त्यांना ते एक चपकल बसतं. तर ती अशी एक दीर्घ कविता होती, आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र प्रियदर्शन. पुढे त्यांचं म्हणजे तुम्ही त्यांचे जे काही टायटल्स आहेत ढसाळ्यांच्या कविता संग्रहाच्या, त्या टायटल्सकडे पण इतकं लक्ष देऊन ठेवा की आजकालचे जे काही टॅगलाईन्स आहेत ना, की आपण जे पाहतो इतकी कॅची आणि इतकं भयानक त्यांच्या मुखपृष्ठांमध्ये, त्यांच्या मलपृष्ठांमध्ये, त्याचबरोबर संपूर्ण वे मध्ये बघा तुम्ही की कसं लिहिलेलं असतं. त्यांचा अजून एक कविता संग्रह होता, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले.
कळतानाच आपल्याला वाटतं की हे काहीतरी वेगळं आहे. त्यांचा दुसरा पुढे आला कविता संग्रह. त्याच्यानंतर पुढे त्यांचा काव्यसंग्रह होता की तुझी इयत्ता कंची. हा नामदेव सरांचा काव्यसंग्रह होता. तुझी इयत्ता कंची. सुंदर आहे तेही कविता संग्रह. म्हणजे एक ते बोललो ना मी की एक खंजीर आहे आणि तो आत चाललाय, खुपसत चाललाय. बरं. पुढे त्यांचा खेळ नावाचा एक कविता संग्रह आला होता. त्याच्यानंतर गांडू बगीचा नावाचा कविता संग्रह आणि त्याच्यानंतर 1995 जो आलेला होता, म्हणजे आतापासून नियरली 30 वर्ष आधी जो आलेला होता, तो होता या सत्तेत जीव रमत नाही आणि युपीएससीने आपल्याला अभ्यासनासाठी तो दिलाय. म्हणजे याचा अर्थ की आपल्याला एक ती जर्नी पाहावं लागेल की गोलपीठापासून ढसाळ या सत्तेत जीव रमत नाही इथपर्यंत येत आहे. तर यातलं म्हणजे सत्ता काय, तो जीव नेमका कोणता आहे आणि रमत नाही म्हणजे नेमकं काय बोलायचं, इतक्या बारकाईने आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायच्या. पुढे आंधळे शतक नावाचा काव्य संग्रह, मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे या नावाचाही त्यांचा एक काव्यसंग्रह होता. आणि तुझे बोट धरून चाललो आहे मी हा बाबासाहेबांच्या विषयी कविता संग्रह आणि तो त्यांचा काव्यसंग्रह होता. आणि त्याच्यानंतर त्यांचा शेवटचा काव्यसंग्रह जो आला तो होता निर्वाणा अगोदरची पीडा. हे ढसाळांचे काव्यसंग्रह होते. त्यांनी कादंबरी लिहिली, जसं की हाडकी हाडवाळा नावाची जी त्यांची कादंबरी होती. त्याच्यानंतर त्यांनी कादंबरी बघा त्यांची उजेडाची काळी गुण. तुम्ही शब्द बघा, इतकं विलक्षण, सहज, साधं, सोपं, सरळ शब्दांमध्ये ते लिहितात की ही उजेडाची काळी दोन्ही आणि याच नावाने त्यांची कादंबरी होती. आणि शेवटी शेवटी आता 2000च्या काळानंतर निगेटिव्ह स्पेस नावाचं त्यांचं एक कादंबरी आलेली होती. इतर साहित्यामध्ये सर्व काही समष्टीसाठी तेही त्यांचं एक वैचारिक लेखनामध्ये आपण पाहतो. आंबेडकरी चळवळ हे 1981 साली त्यांनी लिहिलं होतं आणि दलित पॅन्थरचं घोषणापत्र 1972 साली, की या सर्व गोष्टी लिहिण्यामध्ये त्यांचा खूप महत्वपूर्ण वाटा होता. इथे पाहू शकता त्यांचं सर्व काही समष्टीसाठी आहे. इथे गांडू बगीचा आहे, तुझी अंता कोणची आहे, चिन्ह्यांची देवी आणि इतर कविता, त्यांचे छोटे मोठे कविता संग्रह काही लोकांनी पुन्हा प्रकाशित केले, ज्या त्यांच्या प्रकाशित कविता होत्या. मी सूर्याच्या रथाचे मारले 7 घोडे, खेळ नावाचा आहे आणि हाडके हडवळा. परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला इतक्या गोष्टी जर माहिती असल्या, याच्यातले म्हणजे काव्यसंग्रह तर आपण अभ्यासणार आहोतच खूप सारे, की थोडेसे रेफरन्सेस बघणारच आहोत. त्यामुळे हे तर लक्षात राहतीलच, पण काही गोष्टी समजा लक्षात असतील तर बेटरच आहे. त्यामुळे हे बरंच आहे, असायला हवं. हे आहे जे आपल्याला अभ्यासायचं आहे, नामदेव ढसाळ या सत्तेत जीव रमत नाही. हे त्याचं मुखपृष्ठ बघा तुम्ही. स्क्रीनवरती तुमच्या आहे, माझ्या पुढे आहे, असं एक पुस्तक आहे. छोटं पुस्तक आहे, 104 पानांचं. परंतु मुळात मुद्दा इथंच येतो, की पुस्तक 104 पानांचं आहे. परंतु 104 दिवस जरीही आपण प्रत्येक कवितेवरती एक दिवस जरी बोललो, तरी ह्या कविता संपणार नाही आणि मीही थकणार नाही. परंतु आपल्याला संपवावं तर लागणार आहे, कारण आपण इथे अभ्यास करायसाठी आलो. तर मला इथेच करायचं की आपल्याला भरकटायचं नाही. तर आपण गोष्टी तशा प्रोसीड करणारच आहोत. एक बेसिक अंडरस्टँडिंग आपण घेतो. तर हे पुस्तक आहे, जे शब्द पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं आहे आणि ज्यांच्या कोणाकडे समजा जर हे पुस्तक नसेल घ्यायचं त्यांना किंवा नसेल त्यांच्याकडे आणि जर तुम्हाला पाहायचंच आहे, तर समग्र नामदेव ढसाळ म्हणून महाराष्ट्र शासनाने ढसाळांच्या कविता प्रकाशित केलेल्या आहेत. तर महत्वाचं येतो की ज्या महाराष्ट्र शासनाने स्वतः ढसाळांच्या कविता प्रकाशित केलेल्या आहेत, देश त्यांना पद्मश्री बोलतोय. अशा ढसाळांना सेन्सॉर बोर्ड बोलतोय या देशाचा, या महाराष्ट्राचा, की कोण नामदेव ढसाळ. ते एक जातीय अहंकाराने एक मागासलेपण, ज्याला वैचारिक मागासलेपण आपण म्हणतो, ते लोकांचं कसं असू शकतं. आणि आपल्या उत्तरांमध्येही आपल्याला हे सांगायचं की कोण नामदेव ढसाळ, तुमचा बाप नामदेव ढसाळ. बरं, अशा एकूण कविता होत्या. हे एकदम सर्व रंग एकत्र येत आहेत की या सत्तेत जीव रमत नाही. तर याच्यावरून आपल्याला अभिप्रेत काय करू शकतो आपण, आपण एक वेगळ्या वेळेने या सगळ्या गोष्टी कशा मांडू शकतो. तर या अशा. बरं, मलपृष्ठ, या मलपृष्ठावरती एक कविता आहे, ती या पुस्तकामधलीच आहे. त्याचं कसं आहे की ती कविता अशी आहे, तुम्ही पाहू शकता. या सत्तेत जीव रमत नाही, प्रतीक्षेतलं अशाश्वत तारांगण, संगिनीच्या धारेवरलं प्रेम, कधी नव्हे ते आता आयुष्य मला आवडू लागलं आहे, प्रत्येकाच्या हृदयात मी कोरून ठेवली आहे माझ्यासाठी जागा आणि जगत्या मातीच्या वैभवात जीव पडला आहे अडकून. आपल्याला आता असं वाटेल की यातून नेमकं म्हणायचंय काय, पण मुळात ढसाळ गोलपीठात ते या सत्तेत मी जीव रमत नाही, हा ढसाळांचा केवळ शाब्दिक प्रवास असून त्यांचा राजकीय प्रवासही आहे.
आणि इथे ढसाळांची जी खंजीर आहे, जी इथल्या व्यवस्थेच्या आतमध्ये घुसलेली असते, तिथे ती कशी कणखर बनते आणि ती थांबते, का स्थैर्य पावते. तर ही ढसाळांची सर्वात जास्त स्थैर्य असलेली कविता आहे. आणि कदाचित मला कधी-कधी तर वाटतं, की ही थोडीशी जास्त काय म्हणू शकतात, ती गोलपिठा ही खूप धारदार होतं. म्हणजे एक असं अस्त्र होतं, की जे आरपारच जाईल. हे त्या दृष्टीने बघायला गेलं तर थोडंसं सौम्य आहे. म्हणजे एक वेगळ्या धाटणीचं आहे, की एक वैचारिक प्रवास कसा असतो, की आपण माणूस शेवटाकडे जाताना, निर्वाणाकडे जाताना कविता कशा यायला लागतात त्या दृष्टीने. त्याच्यामुळे कदाचित मला कधी-कधी असं वाटतं, की त्याच्यामुळे आयोगाने ठेवलं असावं. कारण आयोगाकडे तर गोलपीठा ठेवण्याचाही ऑप्शन होता. परंतु तेच आहे, की इतकंही विद्रोही इतकी व्यवस्था तुम्हाला होऊ देत नाही. त्याच्यामुळे सगळेच तेच आहे, की पण ठीक आहे आपल्याला या सत्तेत जीव रमत नाही. हे पुस्तक अभ्यासायचं आहे, हा काव्यसंग्रह अभ्यासायचा. आणि महाराष्ट्रातल्या राजकीय घडणी पाहतानाच तुम्हालाही असं वाटतं आणि मला वाटतंय की सत्तेत असणारे आणि सत्तेच्या बाहेर असणारे खूप साऱ्या लोकांना हेच वाटत असेल की या सत्तेत जीव रमत नाही. आणि ढसाळांच्या बाबतीतही तेच होत होतं असावं कदाचित त्या कवितांमधून ते आलं आणि आपल्याला तेच पाहायचं म्हणजे हे संगिनीच्या धारेवरलं जे प्रेम होतं ते काय आहे मातीच्या वैभवात जीव पडला आहे अडकून याच्यातून नेमकं ढसाळांना काय म्हणायचंय हे आपण पुढे ज्यावेळेस पुढचे लेक्चर आपले होतील त्याच्यामध्ये आपण पाहणारच आहोत परंतु आता आपण एक ब्रीफ ओव्हरव्ह्यू घेतो शब्द पब्लिकेशन हे प्रकाशित केलेलं आहे हे तुम्हाला मिळून जाईल तर मुळात ढसाळांच्या आधी आपल्याला जाणून येतं की दलित पॅन्थर आणि ढसाळ यांचं कनेक्शन काय स्वातंत्र्यानंतर आपण 10-15-20 वर्ष झालेली होते की स्वातंत्र्याचा आपल्याला जे अपेक्षित असणार जी फळं होती ती मिळत होती का म्हणजे राजकीय स्वातंत्र्य आपल्याला मिळाले परंतु आपण अजूनही सामाजिक गुलामगिरीत होतो म्हणजे महाराष्ट्रावर बघितलं आणि महाराष्ट्र कदाचित मग आपण संतांची भूमी म्हणतो फुले शाहू आंबेडकरांची भूमी म्हणतो परंतु महाराष्ट्रासारखं जातीयवादी राज्य भारतातही नाही सापडू शकत तुम्हाला कदाचित उत्तर प्रदेश इतकं कर्मठ असूनही कदाचित थोडंफार तरी बरं असेल परंतु इतकी मोठी लोक इथं जन्माला येऊनही आपल्या वाटेला असं काय येतं म्हणजे दलित महिलेची नग्न धिंड निघते दलित महिलेवरती बलात्कार होतोय जमीन नांगरली हक्कासाठी भांडलो म्हणून चिरडले जात आहेत मारले जात आहेत पोलीस मारतायत लोक मारतायत लहान मुलं मारतायत म्हातारे मारतायत प्रेम केलं म्हणून ऑनर किलिंग होत आहे इतक्या सगळ्या गोष्टी अनागोंदीचं देशासाठीही म्हणा आणि स्वतःही समाजातही इतकं अनागोंदीचं राजकारण होतं इतकं भयानक वातावरण होतं त्या वातावरणाला एक जागतिक ज्याला कॉन्टेक्स्ट म्हणतो तिथे अमेरिकेमध्ये ही सेम गोष्ट होती गोरे आणि काळे एक वर्णभेद इतका वर्ष झालं ती पाहतायच अमेरिकेमध्ये ते होत आहे आणि संपूर्ण जगामध्ये ही वंशविरोधी चळवळ व्हायला लागती आणि त्याच्यामध्ये एक रिबेलियन आणि एक व्हायलंट एक विद्रोही आणि समाजाच्या नियमांना न मानणारा एक वर्ग तिकडे उदयास आला एक संघटना उदयास आली ती होती ब्लॅक पॅन्थर ब्लॅक पॅन्थर होती ती सशस्त्र होती की तुम्ही जे करताय त्याच्याकडे आम्ही आता नाही पाहणार आहे आम्ही स्टेट आहे ज्याच्याकडे आपण राज्य म्हणतो की आम्ही राज्याकडे नाही जाणार आहे की तुम्ही आमचे हक्क संरक्षित करा आम्ही आमच्या हातामध्ये आता कायदा घेतो आणि एक रिबेलियस संघटना की जिथे अन्याय होते तिथे जाऊन त्याला पकडतील त्याला जाब उच्चारतील जे कोणी जे कोणी भांडवलशाही आणि या वंशविरोधी विचारांचे लोक आहेत अशी एक सोशलिस्ट कम्युनिस्ट चळवळ ब्लॅक पॅन्थर तिकडे उदयास आली आणि त्याचाच एक आदर्श घेऊन ज्याकडून एक प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये त्यातही भारताच्या राजकारणामध्ये एक नवीन बदल घडून आला दलित पॅन्थर तर या दलित पॅन्थर मध्ये कोण होतं त्यावेळेस इतकं भयानक लिहिणारे नामदेव ढसाळ एक कवी एक तरुण त्या काळात खूप तरुण होते ते त्यांच्या तर तारुण्यातली गोष्ट एका बाजूला ढसाळ आहे की जो अंगार लिहितं एका बाजूला राजा ढाले आहेत की ते लिहित आहेत त्यांना जवी पवार लेखक ही लिहिणारी वाचणारी बोलणारी लोक राजा ढाले असेल जवी पवार असतील नामदेव ढसाळ असतील अशी खूप सारी लोक एकत्र येतात आणि नाही आता आपण हा अन्याय सहन नाही करायचा आणि ते लिहितात 15 ऑगस्टला बोलतात की हा काळा स्वातंत्र्य दिवस आहे आम्ही हा स्वातंत्र्य मांडणार नाहीत कारण आम्ही स्वतंत्र नाही इतके प्रचंड विद्रोही लोक हे एकत्र येतात धारावीपासून सुरुवात करतात आणि इतके मोठं होत 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 दलित पॅन्थर ही महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये एक चळवळ बनायला लागते जिथे कुठे अन्याय होतात त्यावेळेस एक पॅन्थर बनून ही लोक जायला लागतात गावामध्ये तुम्हाला पाणी पिऊ देत नाहीये तर तिथे जाऊन आंदोलन असतील चळवळ असेल इतका प्रकारचा एक व्हायलंट आणि एक्झॅक्टली ज्याला आपण विद्रोह म्हणू शकतो जो प्रत्यक्षात या लोकांनी विचारला आणि हे जे लिहित होते हे ते जगायला लागले आणि हे त्या दलित पॅन्थरचे ज्या वेळेस त्यांचे पॉम्पलेट्स वगैरे यायचे त्याच्यावरती हे आर्ट वर्क यायचा आणि तो पॅन्थर बघा तो दलित पॅन्थर बघा आणि एक एक आत्मविश्वास आणण्यासाठी आणि लढण्यासाठी की आम्ही आता तुमच्यावरती जबाबदार नाही
असं हे दलित पॅन्थर आणि तो दशक आहे 80चं दशक आहे तो इतका गाजवला दलित पॅन्थरने गाजवला म्हणण्यापेक्षा त्यांचा इतका इम्पॅक्ट होता की आजही तुम्ही बघाल की जे काही अन्याय होते केवळ दलित या शब्दामध्ये आता तुम्ही इथे कन्सिडर करू नका फक्त दलितच आहेत याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर सर्व पितृसत्तेविरोधात वर्ग शोषण ज्याही प्रकारचं शोषण आहे त्याच्या विरोधात हे लोक येत होती ही बोलत होती लिहित होती चळवळी करत होती आंदोलनं करत होती आणि याच दलित पॅन्थरचा एक महत्वाचा भाग होता नामदेव ढसाळ आणि तीच जे इंदिरा गांधी ते खटले कसले खटले होते त्या सर्व गोष्टींचा कॉन्टेक्स्ट आता तुम्हाला लागत असेल त्याच्यामुळे नामदेव ढसाळांपासून सत्ता कधीही दूर नव्हती आणि नामदेव ढसाळ सत्तेच्या केंद्रामध्ये चळवळीच्या केंद्रामध्ये राजकारणाच्या केंद्रामध्ये खूप महत्वाच्या होत्या आणि नामदेव ढसाळांना आपण नेहमी एक गोष्ट त्यांच्याविषयी तुम्ही ऐकलं असेल की आपण त्यांना काय लोक त्यांना काय म्हणतात की पोएट ऑफ अंडरवर्ल्ड पोएट ऑफ अंडरवर्ल्ड म्हणजे काय की ढसाळ हे त्या म्हणजे अंडरवर्ल्डचे डॉन असतात आणि ढसाळांचा तुम्हाला फोटो पाहिजे की त्यावेळेस मुंबईचे जे कुख्यात डॉन होते ते ढसाळांचे मित्र होते ढसाळ ते म्हणजे त्या अंडरवर्ल्डचा पार्ट होता ढसाळ मित्र म्हणण्यापेक्षा की ढसाळ एक तो टॅक्सी चालक की ज्याने मुंबईच्या सर्व दंगल पाहिलेले आहेत मुंबईचे दंगली म्हणजे ज्यावेळेस त्यांचं प्रेम इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे ढसाळांच्या त्यांच्या जीवनाविषयीच आपण इतकं बोलू शकतो की की एक वेगळा माणूस होता की त्याला अंडरवर्ल्ड लोक दुःख इतक्या सगळ्या गोष्टी म्हणजे तो पोएट ऑफ डार्कनेस अंधाराचा कवी आणि अंडरवर्ल्डचा कवी इथपर्यंत ढसाळांपर्यंत आपण पोहोचतो कधी 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 आणि खूपदा ते लोक म्हटलेलं आहे की खूपदा याच्याविषयी बोललं जातं की भारतामधून जर कोणाला नोबेल मिळाला असता आणि कोणाचं लेखन जर त्या तोडीचं आहे आणि जर ढसाळ ज्या प्रकारे लिहितात आणि त्यांचं जर योग्य प्रकारे ट्रान्सलेशन झालं तर एकाच माणसाला मिळू शकला असता ते होते नामदेव ढसाळ म्हणजे या लेवलचं लिखाण होतं आणि त्या माणसाला आपण म्हणताय की कोण ढसाळ विषयांतर करण्यापेक्षा दलित विषयी बोलत होतं त्यामुळे ढसाळ हे केवळ शब्द बोलणारे नव्हते तर त्यांच्या बोलण्यातून त्या गोष्टी प्रखरपणे समोर येतही होत्या त्यामुळे ते तितकेच विद्रोही होते क्रांतिकारी होते आणि त्यांच्याकडे तो कॉन्टेक्स्टही होता त्याच्यामुळे केवळ एक लेखक म्हणून एक कवी म्हणून त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा नाही आपल्याला या खूप सारी जे बाकीच्या गोष्टी आहेत त्याही आपल्याला पाहाव्या लागतात त्याच्यानंतर ढसाळांची ही कविता आहे की आपण जर त्यांचं मुखपृष्ठ मलपृष्ठ त्यातल्यावरल्या कविता पाहिल्या आपण काही पण मला नेहमी असं वाटतं की हा ढसाळांचा एक सगळ्यात जास्त आर्टवर्क आहे आणि मी कविता सध्या ही तुम्हाला एक्सप्लेनही करणार नाही मी फक्त तुम्हाला ही कविता वाचणार आणि गोलपीठामध्ये तुम्हाला ही कविता मिळूनही जाईल ही इतकी सुंदर कविता आहे परंतु ही सुंदरता कशी आहे ही तुमच्यावरती आहे काही लोकांना अश्लील वाटेल काही लोकांना वाटेल की हे काय आहे हे विश्व काय पण मग तुम्हाला तेच सांगतो की ही ढसाळ तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये असण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला समाजाने तुमच्या भोवती जी काही लक्ष्मण रेषा आखलेली आहे ती आपल्याला तोडायची मला वाटतं की आपण ढसाळांच्या काही कविता पाहूया त्यामुळे ढसाळ पॅटर्न काय असतो हा आपल्याला कळेल आता आपण बाबुराव बागुलांविषयी पाहिला अत्तरविषयी पाहिलं त्यांची एक स्टाईल कळली तर ढसाळांची स्टाईल कळेल आपल्याला आणि त्याच्यामुळे तेच म्हटलं की या सत्तेत जीव रमत नाही याच्यामधल्या कविता त्यांच्याविषयी अनालिसिस आपल्या नोट्समध्ये खूप आहे आणि आपण खूपही बोलू शकतो आपण पाहणारही आहोत परंतु एक ढसाळ लिहितात कसे आणि त्यांचा विकास कसा झाला ते आपण पाहू तर त्यांची कविता आहे माणसाने कवितांचे टायटल्स बघा सगळ्या गोष्टी बघा आय होप तुम्हाला क्लिअरली दिसत असेल या कवितेमध्ये ढसाळ लिहितात माणसाने पहिल्या प्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून घ्यावे बिनधास डिंगडांग धतिंग करावी चरस गांजा ओढावा अफीन लालपरी खावी मुबलक कंट्री प्यावी ऐपत नसेल तर स्वस्तातला 5 पैसा पावशर डालडा झोकावा दिवस रात्र रात्रंदिवस तर राहावे याला त्याला कुणालाही आई बहिणीवरून गाली द्यावी धरून पिदवावे माणसाने जवळ रामपुरी बाळगावा गुपची फरशी तलवार शिगा हॉकी बांबू ऑसिड बल्ब इत्यादी इत्यादी हाताशी ठेवावे मागे पुढे न पाहता कुणाचेही ढेडाळे बाहेर काढावे मर्डर करावा झोपलेल्यांची कत्तल करावी माणसाला गुलाम बनवावे
त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारून त्याला रक्ताळ कुल्ल्यांवर आपल्या घुगऱ्या शिजवून घ्याव्या, शेजाऱ्याला लुटावे, पाजाऱ्याला लुटावे, बँका फोडाव्यात, शेठ सावकारांची आई झवून टाकावी, नात्या गोताचा केसाने गळा कापावा, जेवणातून विष घालावे, मूठ मारावी, माणसाने कुणाच्याही आई बहिणीवर केव्हाही कुठेही चढावं. पोरीवाळींशी सइंद्रिय चाळे करावे, मधारी म्हणू नये, तरणी म्हणू नये, कवळी म्हणू नये, सर्वांना पासले पाडावे, व्यासपीठांवरून समग्र बलात्कार घडवून आणावे, रांडवाडे वाढवावेत, भाडखाव व्हावे, स्त्रियांची नाक थान कापून मुड्या गाढवावर बसवून जाहीर धिंदवडे करावेत, माणसाने रस्ते उकणावेत, ब्रिज उखडावेत, दिव्यांचे खांब कलथावेत, पोलीस स्टेशने रेल्वे स्टेशने तोडावीत, बसेस ट्रेन कार गाड्या जाळाव्यात, साहित्य संघ शाळा कॉलेज हॉस्पिटल विमान अड्डे राजधान्या इमल्या झोपड्या वकवकलेल्या भुखाळ वस्त्या यावर हातबॉम्ब हायड्रोजन बॉम्ब टाकावेत, माणसाने प्लेटो आईन्स्टाईन आर्किमिडीस सॉक्रेटिक्स मार्क्स अशोक हिटलर बिटलर कामू सात्र काफ्का बोधलेअर रेम्बो इज्रा पाउंड हापकिन्स गटे डोस्तोवेस्की मायकोस्की मॅक्झिम गॉर्गी एडिसन मेडिसन कालिदास तुकाराम व्यास शेक्सपियर ज्ञानेश्वर वगैरे वगैरे त्यांच्या शब्दांसकट गटाराचे मेनहोल उघडून त्यात सलग सडत ठेवावे, येसूच्या पैगंबराच्या बुद्धाच्या विष्णूच्या वंशजांना फाशी द्यावे, देवळे चर्च मशिदी शिल्पे म्युझियम्स कुस्करून टाकावेत, पंड्यांना बंड्यांना तोफेच्या तोंडी द्यावे, त्यांच्या रक्ताने भिरलेले रुमाल शिला लेखावरती कोरून ठेवावेत, माणसाने जगातील सर्व धर्मग्रंथांची ईश्वर ग्रंथांची पाने फाडून हागायचे झाल्यावर त्यांनी बोचे साफ करावे, कुणाच्याही कुंपणाच्या काट्या काढाव्यात, हात हागावे मुतावे गाबडावे, मासिक पाळवी व्हावे, शेंबूड शिंकरावे, घाणेंद्रिय जास्त घाण करतील असे शेवटून घ्यावे, जिकडे तिकडे वर खाली खाली वर मध्ये नरकच नरक उभारावेत, अश्लील अत्याचारी व्हावे, माणसांचेच रक्त प्यावे, डल्ली सल्लीबोटी खावी, चरबी वितळून प्यावी, टीकाकारांचे गुडशे ठोकावेत, हमनदस्ती पाट्यावरती वर्गयुद्धे जातीयुद्धे पक्षयुद्धे धर्मयुद्धे महायुद्धे घडवून आणावीत, पूर्ण रानटी हिंस्त्र आदिम बनावे, बेलाशक राजक व्हावे, अन्न न पिकविण्याची मोहीम काढावी, अन्ना वाचून पाण्या वाचून याला त्याला स्वतःलाही मारावे, रोगरावी वाढवावी, वृक्ष निष्पन्न करावेत, कुठलेही पाखरू न गाईल याची दक्षता घ्यावी, माणसाने विव्हळत किंकाळत लवकरात लवकर मरण्याचे योजावे, हे सारे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे, अनाम वेळी फुटू द्यावे रिचू द्यावे, नंतर उरल्या सुरल्यांनाही कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये, काळागोरा म्हणू नये, तू ब्राह्मण तू क्षत्रिय तू शूद्र तू वैश्य असे हिणवू नये, कुठलाही पक्ष काढू नये, घरदार बांधू नये, नाती न मानण्याचा आई बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये, आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी मानून त्यांच्या खुशीत गुण्यागोविंदाने आनंदाने राहावे, चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे, एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसावरच सुप्त रचावे, माणसाचेच माणसाचेच गाणे गावे, माणसाचेच गाणे गावे माणसाने. काय वाटतं ही कविता ऐकून? भयानक एक डोक्याला एक झिंग येत, एक आतमध्ये आपल्या कोणतरी काहीतरी खूपच असं वाटत नाही काय आहे? पहिल्यांदा वाचताना की हे काय अक्षरशः काय? एक्झॅक्टली मला वाटतं सेन्सर बोर्डवाल्यांना हे झालं असावं, कारण ते त्याच मानसिकतेत आहेत, तेही अजूनही तिथेच आहेत, वर्ण जात धर्म तिथेच आहेत, आणि मला वाटतं की होय ढसाळ हाच या सगळ्या गोष्टींना उपाय आहे, आणि ढसाळ तेच बोलतात ना की एक तीळ सर्वांनी करंडून खावा, माणसावरच सुक्त रचावं. तुम्ही देवावरती रवलं, देवांवरती लिहिलंय, धर्मावरती लिहिलं, सुक्त रचले, वेद रचले, आम्ही कुठे आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे तुम्ही लिहा, माणसावरती लिहा. जसे बाबुराव बागुल म्हणत होते की वेदादे तू होताच, माणसाविषयी बोलत ते तेच बोलतात, माणसाने माणसाचे गाणे गावे, माणसाचेच गाणे गावे माणसाने. इथे तुम्हाला अलंकार दिसत नाहीत, यमक दिसत नाही, इथे तुम्हाला वास्तव दिसतं, की जे वास्तव लपवण्याचं ते कुठलाही आव्हान नाही. दुसऱ्यांना माहिती आहे ती जखम आहे समाजाची, परंतु त्या जखमेला रोमॅन्टिक ते करत नाहीये, त्याला रोमॅन्टिसाइज करत नाही, ते जखम आहेत.
त्या जखमेवरची खपली काढतायत, कारण तुमच्या डोळ्याला त्या जखमेच्या आतमध्ये साचलेला तो पू दिसावा, ती घाण दिसावी, ते रक्त दिसावं. आणि ढसाळांचं संपूर्ण काव्य हेच आहे. ते सांगतायत माणसाने हे करावं, माणसाने हे करावं. हे माणूस जे करतोय आणि हे सर्व केल्यानंतर आता तुझं सगळं करून झालं असेल, तर तू काय कर, तू आता हे कर की उरल्या सुरलेल्या कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये, काळा गोरा म्हणू नये, जात धर्म पंथभेद पाळू नये. अशी ढसाळांची कविता. आता थोडेसे पुढे जाऊयात. त्याच्यानंतर ढसाळांच्या वरती आता हा प्रभाव कोणाचा आता जसा बाबूराव बागुलांवरती बाबासाहेबांचा प्रभाव ढसाळांच्या वरती तेच आहे. म्हणजे त्यांनी त्यांचं हे जे पुस्तक आहे, या सत्तेत मी जीव रमत नाही, हा काव्यसंग्रह आहे, हाही बाबासाहेबांना अर्पण केलाय. हे तर आपण पाहूयातच, परंतु नामदेव ढसाळ बाबासाहेबांच्या बाबतीत काय करतात, की बाबासाहेबांच्या बाबतीत ढसाळांची ही कविता ही खूप सुंदर आहे. त्यामुळे ढसाळांच्या लिखाणाचं आपण एक ज्यावेळेस म्हणतो ना, एक स्कोप बनतो ना, की सगळ्या बाजूने ह्या गोष्टी कशा घडतात. हे बघा, की सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. आता तुम्हाला याच्यामध्ये नेमकं ढसाळ काय म्हणायला लागतील ते तर आपण बघूयातच, की सूर्याकडे पाठ फिरवून त्यांनी शतकांचा प्रवास केला. आता अंधार यात्रिक होण्याचे नाकारलेच पाहिजे. हा बाप अंधार वाहून वाहून अखेर पोक्या झाला. आता त्याच्या पाठीवरला बोजा खाली ठेवलाच पाहिजे. या वैभव नगरीसाठी आपलाच खून सांडला आणि दगडी खाण्यांचा मक्ता मिळाला. आता आभाळमुखा घेणाऱ्या हवेल्यांना सुरुंग लावलाच पाहिजे. सूर्यफुली हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला. आता सूर्यफुलासारखं सूर्यनमुख झालंच पाहिजे. आता सूर्यफुलासारखं सूर्यनमुख झालंच पाहिजे. हे ढसाळ बाबासाहेबांविषयी लिहितात, की आपला बाप सूर्याकडे पाठ फिरवून आपण शतकांचा प्रवास केलाय. सूर्याकडे म्हणजे की आपण या सगळ्या व्यवस्थेकडे पाठ फिरवला, आपण शतकांचा प्रवास केलाय, परंतु आता आपला हा अंधार यात्रिक जे आहे की अंधार आपण स्वीकारल्याचा तर आपल्याला नाकाराय पाहिजे अंधाराचं. आणि हा आपला बाप इतके कष्ट मेहनत करून बाबासाहेब हा हे झालं, आता आपल्याला बास म्हणजे काय, यांच्या पाठीवरला आपल्याला हा बोजा खाली ठेवला पाहिजे. हेच आहे या वैभव नगरीसाठी. वैभव नगरी कशाला मुंबईसाठी, म्हणजे या मुंबईसाठी आपण रक्त सांडलं, आपण इथल्या दगड माती खाणी सगळं आपण केलं आणि आपल्याला काय मिळालं, काहीच नाही. आणि आभाळ मुका घेणाऱ्या हवेलींना सुरुंग लावलाच पाहिजे, की नाही तुमचं जे काय आहे ठीक आहे, हेच आहे. असे नव्हते वेद, असे नव्हते बोलत व्यवस्था बोलत. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस येतात ना, की हे आभाळमुखे घेणारे लोक आहेत. ज्याला म्हणतो ना, की आभाळमुखे घेणाऱ्या हवेल्या की उंच उंच जात आहेत, अशा हवेलींची तुलना बघा. इथे तुम्ही समजून घ्या, की रूपकं कशी योजली, की आभाळमुखे घेणाऱ्या हवेल्यांना आता सुरुंग लावलाच पाहिजे. पुढे ते लिहितात आणि हे सगळ्यात ढसाळ्यांच्या सुंदर शब्दांपैकी आहे, की सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला. की सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर. आज तर एस्थेटिक्सचं इतकं प्रतीक झालेलं आहे सूर्यफुले. ढसाळांनी त्यावेळेस लिहिलेलं आहे, की बाबासाहेबांना ते बोलतात, की सूर्यफुले हाती ठेवणारा. बाबासाहेबांनी आमच्या हातामध्ये ज्ञान दिलंय, आमच्या हातामध्ये ते शिक्षण दिलंय. तर बाबासाहेब ते सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर आहे. हजारो वर्षानंतर लाभलाय. आता आपल्यालाही सूर्यफुलासारखं सूर्योन्मुख झालंच पाहिजे. की बाबासाहेब ते सूर्य आहेत आणि त्या सूर्याच्या दिशेने आपल्याला सूर्योन्मुख व्हायचं. अशी ढसाळांची कविता बोलते. की बाबासाहेबांविषयी त्यांची कविता होते. बरं ढसाळांची ही सगळ्यात जास्त गाजलेली अजून एक कविता, गाजलेल्या म्हणजे त्यांच्या कविता इतक्या फेमस आहेत, परंतु एक अशी कविता की जी थरकाप उडावते आणि जी खूप सारी प्रेरणा देते. ती कविता आहे रक्तात पेटलेल्या अगणित सूर्याने. आणि मला अजूनही किस्सा आठवतो ह्या कवितेचा, की आमच्या शाळेमध्ये, शाळेचं नाव नाही घेणार कदाचित, परंतु आमच्या शाळेमध्ये एक काव्यवाचनाची स्पर्धा होती आणि मी लहान होतो, खूप लहान नाही, लहान होतो. 8वीला लहान म्हणू शकता तुम्ही तर. तर तेव्हा त्या काव्यवाचनाच्या स्पर्धेमध्ये की तुम्हाला तुमच्या आवडत्या कवीची कविता म्हणायची होती. तर मी पहिल्यापासून वाचनाची आवड असल्यामुळे मला खूप कविता, परंतु मला काय माहिती मला त्या काळामध्ये ही कविता बोलायची होती. मला किती अर्थ समजला काय माहिती नव्हतं. मला ही कविता बोलायची होती आणि तुम्हाला काय होतं, की त्यावेळेस ती कविता आधी तुम्हाला सबमिट करावी लागते आणि मी ही कविता आधी सबमिट केली. तर त्यावेळेस मला आलं, की तू रक्षा अजून चांगली कविता म्हणू शकतो. ही कविता कसं लहान मुलं इतक्या सगळ्या गोष्टी कसं म्हणजे त्यांना ते समजणार नाही. तर मी असं म्हटलं, की ठीक आहे समजा, की नाही मग मी नाही पार्टिसिपेट करत. परंतु मग
खूप काय झालं शिक्षकांमध्ये, खूप सारे लोक इकडून तिकडून खूप सारे त्यांचे वादावादी सुरू झाले, की असं कसं काय 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 नाही. कारण बाकीच्या शिक्षकांनी मला विचारलं, की यार काव्यवाचनाची स्पर्धा होते आणि तू का नाहीये पार्टिसिपेट करत? मी बोललो, की माझी कविता ज्या कवींची बोलायची होती त्यांना ते नाही म्हटलेत. ज्या मॅम्स होत्या त्या. मग ते शिक्षक लोक बाकीचे सगळे एकमेकांशी त्यांच्यातच काय भांडणं झाली मला माहित नाही. ढसाळांसाठी पुन्हा तेच आहेत. कोणीतरी विचारलं कोण ढसाळ? सगळे भांडले आणि मग मला परवानगी दिली कविता बोलायची. आणि देन संपूर्ण जजेस वगैरे होते ते सगळ्याच गोष्टी बदलल्या गेल्या. आणि मग मी हे कविता बोललो आणि मला वाटतं माझा नंबर वगैरे पण आला होता त्यावेळेस. त्यामुळे मग ते ढसाळांचं आणि माझं आणि या कवितेचं नातं त्या काळातलं आहे. तर ही कविता कशी आहे, की रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानं. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो, तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हटाहटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त नीरो आजही मेणबत्ती सारखी जाळतात माणसे चौका चौकातून. कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केलास तर फिरवला जातो ना अंगार आजही घरादारावर. चिंकातले हात सळसळले तर छाटले जातात आजही नगरानगरातून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही खोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचेच का असेच युद्ध केले. ती पहा रे तो पहा मातीची अस्मिता आता आभाळवर झालीये आणि माझ्याही आत्म्याने आता जिंदाबादची गर्जना केलीये. माझ्या रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, या शहराला आग लावत चला. माझ्या रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, या शहराला आग लावत चला. तुम्हाला ढसाळांची संपूर्ण फिलॉसॉफी जर पाहायची असेल, की ढसाळ कशाविषयी लिहितात, ही कविता आहे. आणि ढसाळांना नेमकं बोलायचंय काय, ही कविता. ही एकमेव कविता अशी आहे, अशी तुम्ही पकडून घेऊ शकता, की ढसाळांचा जो आपण एका दिवशी उठतो ना, की टार्गेट कुठल्या वर्गाला करतायत, त्यांना बोलायचंय काय, त्यांच्यातून मांडायचंय काय, ही कविता. बोलतात बघा ना, ढसाळ त्या कालावधीमध्ये काय होतात, की तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हटाहटात. आजही म्हणजे त्या काळात ज्यावेळेस दलित पॅन्थरचा उदय झाला त्यावेळेस ही कविता आहे, की बघा ना, आजही तुमची आई बहीण स्वातंत्र्यानंतर इतकी वर्ष झालेत, दलित स्त्रीवरती बलात्कार होतोय, जातीय अहंकारातून या सगळ्या गोष्टी होतात. आजही विटंबली जाते ती हटाहटात. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो इतके माजलेत ही लोक, की आजही मेणबत्ती सारखी चौका चौकातून माणसं जाळली जातात. हे वास्तव आहे, सत्य आहे. तुम्हाला पटत नसेल तर कधीतरी जाऊन आपल्या वर्तमानपत्रामधील बातम्या कधीतरी चाळा. हे तर रिपोर्टेड आहेत. अनरिपोर्टेड गोष्टी किती असते. पुढे काय बोलतात, कोरभर भाकरी आणि पसाभर पाणी आहे ना. कोरभर भाकरीसाठी अजून एक वामन मिश्रा नावाची कविता त्यांची कविता आहे, की कोरभर भाकरी आणि पसाभर पाण्यासाठी लाकडं फोडशील काय, अशी मी कविता थोडीशी चुकते परंतु खूप सुंदर कविता आहे ती. इथे बघा, कोरभर भाकरी आणि पसाभर पाणी यांचा अट्टहास केलास तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावर. होय, तेच बुलडोझर आजही फिरवले जातात. जर तुम्ही तुमच्या हक्काची भाकरी तुमच्या हक्काचं पाणी मागायला लागलं तर तुमच्या घरादारावरती नांगर फिरवले जात आहेत. चिंतकातले हात, ते कष्टकरी ते श्रमिक हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरानगरातून. तुम्ही तुमच्या हक्काविषयी बोलायला लागले तर तुम्हाला छाटलं जात आहे. त्याच्यामुळे हेच बोलतात, की रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. नाकेबंदी तुम्हाला माहितच आहे. आपण काय करतो जेव्हा इमर्जन्सी सगळ्या बाजूने आपल्याला वेढून घेतलं. ह्या लोकांनी आपल्याला तेच केलेलं आहे, की किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी, मरेपर्यंत राहायचं का असंच युद्ध केले. प्रिझनर्स ऑफ वॉर, युद्धकेदी असल्यासारखे आपण राहतोय. आणि पुढे जसा स्वतःच म्हणतायत, की ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत होत आहेत. परंतु आता पुढे काय होत आहे, की ती पहा रे ती पहा. म्हणजे ती पहा काय, की मातीची अस्मिता आभाळभर झाली. आता कुठेतरी दलित पॅंथरचे कुठेतरी आम्ही बोलायला लागलोय आणि आता माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केली, की हो मी एल्गार या व्यवस्थेच्या विरोधात पुकारतोय. आणि पुढे तेच बोलतात, की रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, या शहराला आग लावीत चाल. ढसाळ समजून घेण्यासाठी तुमच्याकडे ह्या वर्ड्स आहेत. गुलजार आहेत, गुलजार कवी जे आहेत, त्यांनाही ज्यावेळेस विचारलं, की तुम्हाला मराठीमधले तुम्हाला आवडते तुमचे साहित्यिक लेखक कुठले? त्यावेळेस ते नेहमी म्हणतात, की एका बाजूला आहेत ग्रेस आणि दुसऱ्या बाजूला आहेत ढसाळ. हे माझे मराठीतले फेवरेट्स पोएट्स आहेत. आणि त्याची कारणंही आहेत. ढसाळांचं लिखाण, ग्रेसचं लिखाण आपण पुढे भलेही दोघेही दलित पार्श्वभूमीतून येतात.
दोघेही त्या समाज वर्गाचा आहे. एक ढसाळ म्हणतो, एक ग्रेस म्हणतो आणि दोघेही साहित्याच्या दृष्टीने, लिखाणाच्या दृष्टीने तेवढेच महत्वपूर्ण आहेत. ते दोघेही आपण पाहणार आहोत. असे ढसाळ त्यांची ही कविता रक्तात पेटलेल्या अगणित सूर्याने. बरं. आता ही झाली त्यांची कविता. अजून आपण एक त्यांची कविता पाहूयात, की ढसाळ जो क्रॅश कोर्स आहे आपला, तो आपण पाहिला की आपल्याला कळून जाईल की आपल्याला नेमका अभ्यासायचा आहे का. त्यांची एक कविता आहे, त्यांची सनातन दया नावाची गोलपीठामध्ये आहे. आणि त्याच्यामधले हे जे आहे ना, हे लक्षात ठेवायला हवं, की जे लोक बोलतात ना, की असं आई ग, एखादी गोष्ट आपण पाहतो, एखादा ऍक्सिडेंट झाल्यावरती जे येतं ना, की आई ग, तर ते हेच आहे, की आपली झाडं तोडली जात आहेत, आपली लोक मारली जात आहेत आणि लोक वाव म्हणजे वाव नाही म्हणा, किती किती वाईट झालं. तर त्यांची जी सनातन दया आहे, की आपल्याला असं वाटतंय की इतके दिवस की हे बुरख्यामध्ये हे आपले मित्र आहे. परंतु ढसाळ त्यांच्याविषयी तेच बोलतात, की त्यांची सनातन दया फॉकलँड रोडच्या भडव्यावरून उंच नाही. म्हणजे तुम्ही आमच्यावरती जी दया दाखवताय, ती दया फॉकलँड रोडवरच्या भडव्यावरूनही उंच नाही. तो भडवा तुमच्यापेक्षा जास्त उंच आहे. तुम्ही ढसाळांच्या भाषेचा, त्यांच्या बोलण्याचा त्यातला अर्थ समजून घ्या. ढसाळांविषयी अजून थोडक्यात समजून घेण्यासाठी हे एक वाक्य इनफ आहे. पुढे ते काय म्हणतात, खरंच त्यांनी आपल्यासाठी आभाळात मांडव घातला नाही. बोलून चालून ते सामंतशहा त्यांनी तिजोरीत लॉक केलेला प्रकाश. लादलेल्या पडीबाज आयुष्यात फुटपाथ देखील आपला नाही. माणूसपणाची किळस यावी इतके त्यांनी बनवले आहे लाचार. करपून गेलेल्या आतड्यात साधी माती भरायलाही मिळत नाही. उगवणारा न्यायी दिवस लाच खाल्ल्यागत त्यांचाच होतो पाठीमागे. आपली कत्तल घडताना त्यांच्या सडळ हातातून निश्वासही ढळत नाही. त्यांची सनातन दया पोकलँड रोडवरच्या भडव्यावरूनही उंच नाही. आणि या सगळ्या गोष्टी आपण उगाच करत नाहीये. हे ढसाळांची काव्य आपण समजून घेतोय आणि ढसाळ समजल्यावरती ही वाक्य ज्यावेळेस तुम्ही तुमच्या पेपरमध्ये आपण रेफरन्स करू, त्यावेळेस तुमच्या उत्तराला एक वेगळी दिशा पडते. कारण तुम्ही केवळ या सत्तेत जीव रमत हे पुस्तक नाही पाहिलंय, तर तुम्ही ढसाळांनाही अनुभवलंय, त्यांच्याविषयी विचार केलाय आणि त्यांच्या कवितांना खूप चांगल्या प्रकारे पाहिलं. आता आपण पाहूयात, की या पुस्तकावरती विचारलेले PYQs, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता मला वाटतं, की नामदेव ढसाळ तुम्हाला कळले असावेत. तर आपण थोडंसं पुढे जाऊयात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आतापर्यंत आपल्याकडे UPSCचा डाटा आहे. त्या डाटानुसार आपण पाहूयात आणि इथे आपण काही ट्रेंड सापडतोय का, काही काही गोष्टी आपल्याला मिळत आहेत, की ज्या आपण कंटिन्यू करू शकतो, त्या दृष्टीने आपण पाहूयात. UPSC 2024 सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स हा प्रश्न आहे, की या सत्तेत जीव रमत नाही मधील कविता नामदेव ढसाळांच्या काव्याला वेगळ्या उंचीवरती नेणाऱ्या आहेत. साधार पटवून द्या. आता इथे प्रश्न काय होतो तेच आहे, की नामदेव ढसाळांच्या काव्याला त्याचं अनालिसिस करताना आपल्याला आता आपण काय पाहिलं, की गोलपीठ आहे त्यांचं, तुझी आत्ता कंची, गांडू बगीची, इतके सगळे कविता संग्रह होते. तर इथे तेच बोलतंय, की नामदेव ढसाळांचा एक काव्य प्रवासाचा आपल्याला थोडक्यात मांडायचा आहे, की आपल्याला साधार पटवून द्यायचं आणि त्याच्यासाठी तेच होतं, की आपल्याला गोलपीठामधली काही उदाहरणं माहित असायला पाहिजे होती, की गोलपीठाला जे ढसाळ सुरू झाले ते जेव्हा या सत्तेत जीव रमत नाही तिथपर्यंत ज्यावेळेस ते पोहोचतात, त्यावेळेस ते कसे पोहोचतात, तर त्याच्याविषयी आहे ही एकूण कविता. आणि हा प्रश्न हा 2024 साली 20 मार्क्स साठी प्रश्न विचारलेला. तर एक कळतंय, की मोठे प्रश्न या पुस्तकावरून विचारले जात आहेत का? हो. पुढे 2023 सालचा प्रश्न पुन्हा 20 मार्क्सला. ही गोष्ट आपल्या लक्षात येते. प्रश्न होता, की या कविता संग्रहाच्या शीर्षकाची यथार्थता. हाही आहे. मला वाटतं आपण जेव्हा मी जात चोरली अशा टाईपचा प्रश्न पाहिला होता, की शीर्षकाविषयी आहे आणि इथे आहे, की या सत्तेत जीव रमत नाही. मला कदाचित तेच वाटतं, की गोलपीठापासून आपण कसे जातो या सत्तेत जीव रमत नाही मध्ये. हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने अभ्यास करायचा आहे. असा छान प्रश्न होता 20 मार्क्ससाठी. असे क्रिएटिव्ह प्रश्न आल्यावरती जे रेग्युलर अभ्यास करणारे लोक असतात आपण त्यांच्या पुढे जातो आणि आपल्याकडे जे अंडरस्टँडिंग आहे, आपल्याकडे होणार आहे, आपल्या लेक्चर्सनी म्हणा, आपल्या नोट्सनी म्हणा, कंटेंटनी म्हणा, आपण थोडेसे पुढेच असू त्या शर्यतीत. हा 2022 सालचा प्रश्न जो 10 मार्क्सला रससवादाचा प्रश्न आलेला होता. अशी कविता तर कुठल्या कवितेतून आहे हे आपल्याला दिलेलं नसतं. आपल्याला कविता ओळखायची असते.
कविता ओळखण्यापेक्षा मुळात कवितांच्या बाबतीत गोष्ट अशीच असते की कवितेचं टायटल तुम्ही कितीही अभ्यास करा, आता याच्यामध्ये 62 किंवा 66 काहीतरी कविता आहे. 60 ते 70च्या दरम्यान जर कविता असतील तर ह्युमनली तुम्हाला सगळ्या कवींच्या कवितांचे टायटल्स लक्षात असणं खूप कठीण आहे. इथं प्रायमरली हे परीक्षकालाही माहित आहे. जर तुम्हाला वेल एंड गुड जर एखादी कविता माहित असेल आणि काही कविता फेमस असतात की त्यांच्यामुळे ते माहित असतं, परंतु नसेलही माहित तर हरकत नाही. परंतु तो कवी कोणता आहे हे आपल्याला ओळखायला हवं. आणि आपण ज्यावेळेस शब्दही पाहतो की आधी ते बघा, या चवताळलेल्या बुकिस्तानच्या झुंडी कुणीकडून आल्या कुठे निघाल्या, या शहराच्या चौका चौकात उभारलेले क्रांतिकारकांचे पुतळे उखडून गेले कुठे. तर अशा ज्यावेळेस भाषा आपण पाहतो, हा तसा तर डॉक्टर आंबेडकर 1995 या कवितेतला आहे. ढसाळांच्या कवितेतील तर ते ओळखण्याची काय गोष्टी आहेत, काय शैली आहेत की ढसाळ कसे लिहितात, आणि हे आपल्या लेक्चर ज्यावेळेस पुढे पुढे जाईल आपल्याला कळूनच येईल. जशी की आपल्याला शैली उघडायला अवघड नाही जाणार, तुम्हाला क्लिअरली कळेल नामदेव ढसाळ आहे. आणि इथपर्यंत आपण आपल्या नोट्स इतक्या कन्साइज असणार आहेत की तुम्हाला इथपर्यंतही कळेल की तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल की हे कुठल्या कवितेतलं आहे. परंतु कुठल्या कवितेतलं आहे हे इम्पॉर्टंट नाही, कवी बरोबर ओळखणं इम्पॉर्टंट आहे. आणि मग एकदा कवी आपण कळलं आपल्याला की कोणता आहे, आपण समजून घेतलं, आपण डिटेक्टिव्हपणा तेवढा केला, तर मग देन पुढच्या गोष्टी सोप्या आहेत. हा 22 सालचा प्रश्न आहे 15 मार्चला, की नामदेव ढसाळांच्या कवितांमधून आविष्कृत झालेल्या अनुभवांचे व्यामिश्र स्वरूपाचे आहेत, हे या कविता संग्रहाच्या आधारे स्पष्ट करा. मध्येच विद्रोह आहे, वेदनाही आहे, विद्रोह आहे, तोच जे व्यामिश्र थोडस मिक्स स्वरूप जे आहे ते दिसतंय. हाही प्रश्न होता. तर आपण एक थीम्स पाहतोय की दुःख, वेदना, कवी विषयी अशा कुठल्या गोष्टी आहेत. 21चा प्रश्न आहे 20 मार्क्सला विचारलेला, की नामदेव ढसाळांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील संघर्ष या सत्तेत जीव रमत नाही मधून कसा विस्तारला आहे ते लिहा. सामाजिक आणि राजकीय, सामाजिक जीवन जे आपल्याला इतका कॉन्टेक्स्ट पाहिला की एक टॅक्सी चालक ते पद्मश्री इथपर्यंत, एक लेखक, दलित पॅन्थरचे संस्थापक इथपर्यंत किती सगळ्या गोष्टी, तो एक एक आपण त्यांच्या लाईफचा ओव्हरव्ह्यूही पाहिला. आणि ते कवितांमधून कसं येतं, आणि त्यांचं आत्मचरित्र नावाची एक कविता आहे, तर ती शक्यतो ह्या त्या टाईपमध्ये हा थोडासा प्रश्न बेस्ड होता. बट ज्यावेळेस आपण हळूहळू या गोष्टी करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येतीलच, हरकत नाही. हा 2020 सालचा प्रश्न, की नामदेव ढसाळांची कविता एका विशिष्ट वर्गाचीच नव्हे तर संपूर्ण शोषित आणि पीडित समाजाच्या वेदनांचे चित्रण करते. एक्झॅक्टली. याच्यामध्ये केवळ एक वर्ग नाही, याच्यामध्ये वैश्य आहेत, दलित, आदिवासी, कृष्णवर्णीय, आणि त्यांची कविता ग्लोबली आहे, जागतिक आहे. काळ्यांविषयी बोलतात, सगळ्यांविषयी ते बोलतात. पितृसत्तेवरही ते हल्ला करतात, प्रत्येक गोष्टीवरती ढसाळ बोलतात. त्याच्यामुळे हे एक विधान आहे आणि याला आपल्याला आपल्या कविता संग्रहातून काही कोटेशन्स आहेत आणि जे आपण काढून ठेवलेले आहेत, आणि एक एक पाहू शकतो आपण की एक ट्रेंड आहे यांच्या प्रश्नांमध्ये. तर त्या दृष्टीने आपल्याला लिहायचं. हा 19 साली विचारलेला पुन्हा 10 मार्क साठी कविता. ही कविता आपण पुढे पाहूया, तर त्यामुळे आपल्याला कळूनच येईल की कोण लिहित आहे, कसं लिहित आहे. आणि ढसाळ्यांच्या लिहिण्याची ही एक शैली आहे. तर ती शैली ज्यावेळेस आपल्याला आपण बाकीच्या कविता पाहू त्यावेळेस आपल्याला इथपर्यंत पोहोचूच की हे कुठल्या पुस्तकातून असेल. पुन्हा 2019 साली 15 मार्क्ससाठी प्रश्न विचारलेला, की या सत्तेत जीव रमत नाही या काव्यसंग्रहात नामदेव ढसाळ यांचा काव्यानुभव विकास सामाजिकतून आध्यात्मिकच्या दिशेने झाला. सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक कशी आली आणि त्यांची कविता कशी आध्यात्मिक बनते. आणि तेच आहे की एक विद्रोही कविता आहे ती कुठेतरी स्थिरावते, आणि या सत्तेत जीव रमत नाही हे जे पुस्तक आहे तीच ती आध्यात्मिकता आहे. आध्यात्मिकता म्हणजे भजन कीर्तन त्या टाईपवाली नाही, परंतु एक वैचारिक दृष्ट्या, एक व्ह्यू, एक दृष्टिकोन, त्या दृष्टी आपण त्याला एक आध्यात्मिक म्हणू शकतो. आणि याची साधक बाधक चर्चा करा. तेच आहे, पॉझिटिव्ह सांगा, निगेटिव्ह सांगा, आणि त्याच्यानंतर एक संतुलित दृष्टिकोन मांडणे. सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली प्रश्नाचं काय करतात माहितीये का, इथे मराठी ऑप्शनलच्या पेपरमध्ये ते फक्त लँग्वेज जी आहे ती बदलतात, थीम तीच आहे. सामाजिकता पण आहे, सगळ्या लोकांना घेणारी कविता आहे, त्यांचा राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास, ह्या थीम्स तुम्हाला एक मायक्रो मायक्रो थीम्स आहेत की त्याच्यावर बदलत नाही गोष्टी. आता हा प्रश्न बघा, 2017 सालचा प्रश्न 20 मार्कला विचारलेला, की ढसाळे यांच्या कवितेतील विद्रोहाचा तीव्र स्वर या अधिक अंतर्मुख आणि अस्तित्वलक्षी झालेला आहे. आता ही जी वाक्य असतात ही ढसाळांविषयी वेगवेगळ्या समीक्षा लेखक जे लिहित असतात त्यांची वाक्य असतात, आणि डायरेक्ट ती वाक्य तिथून उचलून असतात. तर असा किती काय केलं तरी इतक्या समीक्षकांनी ढसाळांविषयी लिहिलेलं आहे, देशातल्या बाहेरच्या देशातल्या, की आपण ते कंपाईल करू शकत नाही आणि एक वेगळं पुस्तक तयार होऊन जाईल. त्याच्यामुळे आपण फक्त इथे शब्दफोड करून की इथे विद्रोहाचा तीव्र स्वर,
त्याच्यानंतर अंतर्मुख काय आहे, अस्तित्वलक्षी काय असणं आहे. अंतर्मुख म्हणजे काय, की तो किती सेल्फ कॉन्शियस आहे, की स्वतःविषयी त्याला विद्रोहाला किती माहिती आहे, की आपल्या समाजाविषयी, लोकांविषयी त्या गोष्टी. आणि अस्तित्वलक्षी काय, की आपण आयडेंटिटी जी आहे, की आमचं हे अस्तित्व आहे आणि आम्हाला हे हवंय, ह्या गोष्टी कशा बोलतात. तर त्या दृष्टीने आपल्याला या प्रश्नाचा विचार करायचा आहे 20 मार्क्ससाठी. तर आपल्याला हेही कळतंय, की मोठे प्रश्न विचारले जातात. आता हा 2016 सालचा प्रश्न आहे 20 मार्क्ससाठी विचारलेला, की ढसाळांच्या कवितेत समूहनिष्ठा पुन्हा तेच बघा, की सामाजिकता, सामूहिकता आणि वैयक्तिक भावजीवन व्यक्त करणारी आत्मनिष्ठ सूरही व्यक्त होतं. याच्या आधारे स्पष्ट करा. तेच आहे ना, की ढसाळांची कविता सामाजिक आहेच. बरोबर आहे. परंतु ती सामूहिक नाहीये. ती वैयक्तिक आहे, स्वतःचं जीवन आहे, स्वतःविषयी असेल त्यालाच बोलतो. आत्मनिष्ठही आहे. आणि तोच आपल्याला एक्सप्लेन करायचा. हेच आहे पुन्हा, की हे कोणीतरी त्यांच्याविषयी समीक्षण केलेलं आहे आणि आपल्याला त्याचं एक व्ह्यू मांडायचा आहे. 20 मार्क्ससाठी आहे. आपल्याला जितक्या शब्दांमध्ये लिहायचं आहे इतक्या कवितांचा साठा आपल्याकडे आहेत, आपल्याकडे उदाहरणं आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत, की अतिशय सोपे प्रश्न. बघताना तसं वाटेल, की असं तू लक्ष मुळात आपण साहित्य आहात आणि आपण कवितेचा अभ्यास ज्यावेळेस करत असतात, त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची सवय पडायला हवी, की शब्दांमधून अर्थ शोधणं, अर्थांपासून शब्द शोधणं, या सगळ्या गोष्टी यायला हव्यात, की जे कवीला बोलायचंय तेही आपल्याला पाहिजे आणि जे कवीला बोलायचं नाही तेही आपल्याला समजून घ्यायचं. आता हा 15 सालचा इथे संत ज्ञानेश्वरांवरती त्यांची ज्ञानोबा नावाची एक कविता आहे. ती ढसाळांची कविता विचारलेली आहे आणि ह्या खूप फेमस कविता आहे. म्हणजे अशा कुठल्याही रॅन्डम कविता उचलून ते विचारत नाहीयेत. तर त्या ज्या आपल्याला खूप प्रसिद्ध कविता आहेत आणि आपण त्याच्या मार्किंग्स करूनच टाकतो, की ही कविता किती इम्पोर्टंट आहे, कोणती कविता इम्पोर्टंट आहे, कुठली येऊ शकते याच्याविषयी आपण आपल्या लेक्चर्समध्ये बोलूयात. त्याच्यामुळे अवघड नाहीये. सोप्या गोष्टी सोप्पा विषय आहे, जो काय आहे तो. तर ही जी कविता आहे, त्या कवितेचा आपल्याला रसस्वाद करायचा होता आणि आपण पद्य उतारांचा कसा रसस्वाद करायचा हे पाहिलं होतं. आता आपण कवितांचा कसा करायचा हे पाहूयात. आणि आपला जो फॉर्मॅट होता तोच आपण कायम ठेवून कसं रसस्वाद करायचा आहे, ती 4 कलमी सूत्र कशी आहेत तेही आपण पाहू. आत्ता हा 2015 साली 20 मार्चला पुन्हा प्रश्न विचारलेला, की या सत्तेत जीव रमत नाही. या संग्रहामध्ये कवीचा भर समूहलक्षी जाणीवांपेक्षा अस्तित्वलक्षी जाणीवांवर अधिक आहे. तुम्हाला वाटत नाही का हा प्रश्नचा एक सूर आहे तो रिपिटेशन मधला आहे. एक्झॅक्टली मराठी ऑप्शनल नथिंग बट रिपिटेशन इतकंच आहे. थीम रिपीट होतात, की तेच आहे ना, की समूहाच्या बाबतीत सामूहिक कमी आहे, परंतु आयडेंटिटी स्वतःचं अस्तित्व त्याच्या बाबतीत ही कविता जास्त आहे. आणि हेही त्याच्याच विषयी. हा 2014 सालचा प्रश्न, की जो 10 मार्चला रससवादासाठी विचारलेला वेल नावाची कविता आहे. त्याच्यातून छोटासा होता, की परंतु आपण वर्डिंग्स म्हणून आपल्याला बाकीच्या कवींचं लिखाण आणि कारण ग्रेसचं लिखाण, ढसाळांचं लिखाण प्रत्येकाच्या लिखाणामध्ये एक शैली, एक वेगळेपण आहे. त्यामुळे आपल्याला अवघड जातं. 14 सालचा हा प्रश्न, की या सत्तेत जीव रमत नाही या संग्रहातील कवितांच्या आकृतीबंध विविध पातळ्यांची सरमिसळ करून कसे बनलेले आहे. विविध पातळ्यांची म्हणजे तेच आहे, की सामाजिक स्तरांविषयी सगळ्यांविषयी बोलते. हा तीच थीम आहे. फक्त याची वर्डिंग्स बदललेली आहे. म्हणजे प्रोडक्ट तेच आहे. फक्त ब्रँडिंग ब्रँडिंग बदलत आहे. बाकी काहीच नाही. हा 13 सालचा प्रश्न आहे. ज्यावेळेस पेपर पॅटर्न बदललेला ऑप्शन होता तेव्हाचा प्रश्न, की ढसाळांच्या या सत्यजीव रमत नाही मध्ये वाचकाला कवीच्या नकारात्मक भूमिकेचा प्रत्यय येतो असे म्हणता येते का? आता नकारात्मक भूमिका सगळ्या दलित साहित्यिकांविषयी, दलित लेखकांविषयी तुम्हाला या टाईपचा प्रश्न नेहमी सापडेल, की नकारात्मक आहेत का? जे कोणी विद्रोही आहेत ते नकारात्मक आहेत का? म्हणजे जग इतकं खरंच वाईट आहे का? जितके हे लोक बोलतात. ह्या टाईपचा प्रश्न आहे. ह्याच्यात असं नाही म्हणायचं, की हो क्लिअरली आम्हाला असं वाटतं. ज्यावेळी ढसाळ वाचता त्यावेळेस तुम्हाला संतुलित, की काही ठिकाणी नकारात्मक छटा आहेत, परंतु त्या नकारात्मकता नसून ते समाजाचं वास्तव आहे. या टाईपचं उत्तर इथे अपेक्षित होतं. हा 2013 सालचा खूप सुंदर प्रश्न होता. सोपा होता. 12 सालच्या आधी काय होतं, की आपल्याकडे 2 ऑप्शन होते. त्याच्यामुळे प्रश्नांची वेटेज आहे बघा 20 मार्क वगैरे, तर ते मीन नाही करत आहे. म्हणजे त्याच्यातल्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या नाहीत. फक्त प्रश्न आपण पाहतो. बरं हा 12 सालचा प्रश्न कसा, की या सत्तेत जीव रमत नाही मधील सामाजिकतेचे स्वरूप, सामाजिकतेपासून आध्यात्मिकता, सामाजिकतेपासून ते तीच गोष्ट, तीच कन्सेप्ट तेव्हापासून रिपिटेशन होत आहे. 12 पासूनचे जर पीओक्यूज आपण केले असते किंवा 8-9 पासूनचे, तर आपल्याला आता जे 17, 18, 19, 20 इथून पुढेही येणार आहे आपले पीओक्यूज किती कम्फर्टेबल आपण असू. कारण थीम्स रिपीट होत आहेत. आपल्याला त्याच गोष्टी फक्त या हाताने खाऊ घालायचे किंवा ह्या असं मागून खायचे तोच सीन आहे सगळे. हा 2011 सालचा प्रश्न जो 30 मार्क्सला विचारलेला. सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन पुन्हा तेच सामाजिकतेच्या पलीकडे जाऊन पुन्हा तेच असेल मानवी अस्तित्व, अस्तित्वलक्षी, आध्यात्मिकता एक्झॅक्टली दोन तेच आहे. प्रत्यय नामदेव सरांची करते स्पष्ट करा. हा 2011 सालचा प्रश्न होता जो 3 मार्क्सला आलता. हा 2013
10 सालचा. आता इथे काय होतं, हा 60 मार्क्सचा प्रश्न आहे, सविस्तर रिव्हिजन 3-4 वेगवेगळे पुस्तकं आहेत, ते कंबाईन करून विचारायचे. आता तो ट्रेंड गेलेला आहे. कधीही विचारू शकतात. त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने आपण अभ्यास नाही करत आहोत. परंतु हे आपल्याला महत्वाचं आहे, की आशय आणि अभिव्यक्ती या दृष्टीने 1960 नंतरच्या मराठी कवितेतील बदलाचे चित्र, संध्याकाळची कविता, जाहीरनामा आणि या सत्य जीव रमत नाही या कविता संग्रहाच्या आधारे कसे आढळते याविषयी सविस्तर विवेचन करा. आपणही हे पाहिलंच ना, की आपल्याकडे जी काही पुस्तकं आहेत हे ट्रान्झिशन मधले आहेत. जसं की नवकथा आल्या, बरोबर आहे. नवकथा कुठून आल्या? ज्यावेळेस बागुलांसारखी माणसं लिहायला लागली. त्याच्यानंतर आपण नवनाटक नावाची एक कन्सेप्ट ऐकली, की त्याच्या आधी नाटकं होतीच ना. नाटक हा कथा प्रकार किंवा साहित्य प्रकार होताच. परंतु अत्रेंनी काही गोष्टींमध्ये बदल आणला. त्यांनी ती व्यावसायिकता, प्रायोगिकता आणली, की नवनाटक आलं. त्याच्याप्रमाणे की नव कविता, की ढसाळांसोबतच बाकीचे काही लोक होते, जसे की जाहीरनामा, नारायण सुर्वे असेल, संध्याकाळच्या कवितेमध्ये ग्रेस असतील. या लोकांमुळे नवकविता आली आणि आपल्याला हे सांगायचं की ह्यांनी काय आणलं, तर सोप्पा प्रश्न, अतिशय मस्त उलट हे तर फ्रीबीज टाईप प्रश्न होते, की याच्यामध्ये फक्त आपल्याला कवीविषयी लिहित होते, की त्यांनी काय आमूलाग्र बदल घडवून आणले. आता तरी थोडस युपीएससी मध्ये तर डीप मध्ये जाणार आहेत, परंतु एमपीएससी मध्ये आपण हा ट्रेंड नाही पाहत, कारण आता तर सुरुवात झालेली आहे, खूप वर्ष आहेत आतमध्ये पोहोचायला. आता त्यामुळे आपल्याला खूप वरच्या वरच्या गोष्टीच इनफ होऊन जाणार आहे. हा 2009चा प्रश्न पुन्हा तेच, की कवींची नावं बालकवी आहेत, विंदा आहेत, पुन्हा सुर्वे आहेत आणि ढसाळ यांनी मराठी काव्य परंपरेला दिलेले नवी गुणवैशिष्ट्ये कोणती आणि त्यांनी कोणते मूलगुण उंचावले. हा तुम्हाला वाटत नाही का हाच प्रश्न आहे? काय आहे कवितेमध्ये काय बदल झाले, तर ह्यांची काहीतरी शैली असणार आहे, त्यांचे गुणविशेष असणार आहेत म्हणून तर बदल झाला. त्याच गोष्टी. तर असे हे एकंदरीत 2024 ते 2009 इथपर्यंतचे प्रश्न आपण पाहिले आणि आपल्या नोट्समध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांचे एकंदरीत डिटेल नोट्स मिळून जाणार आहेत. ती पीडीएफ फाईल आता तुम्हाला दाखवू शकतो मी, परंतु आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. त्याच्यामध्ये सर्व नोट्स, सगळ्या गोष्टी आहेत. तर याच्यातून आपण एक ट्रेंडचं एक थोडंसं अनालिसिस करूयात, की गेल्या म्हणजे 2020 पासून आपण जर पाहिलं, एक हा वाला एक ट्रेंड पाहूयात, की कंटिन्युअस 20 मार्क्सचे प्रश्न आपल्याला गेल्या 1, 2, 3, 4, 5 वर्षांमध्ये आपल्याला 20 गुणांचा एक प्रश्न दिसतोय. त्याच्यानंतरचे जर आपण 5 वर्ष पाहिली, की त्याच्यामध्ये 20-25 अशा गोष्टी दिसतात. तर आपल्याला एक गोष्ट तर कळता येते, की एक 20 मार्काचा प्रश्न विचारताय. आता याच्यामध्ये मॅक्सिमम 25 पर्यंत प्रश्न जातो आणि मिनिमम जातो प्रश्न 15 पर्यंत. जसं 2018 साली गेलो, पण तो रिसेंट वर्षांमध्ये 20 मार्कापर्यंत प्रश्न जातात. 22 ला तर 25 ला गेला होता. इथे मुद्दा येतो, की रसस्वादाचे प्रश्न किती विचारले गेलेत? एकूण आपल्याकडे इतका मोठा डाटा आहे, की 2009 पासून 24 पर्यंत आतापर्यंत 1, 2, 3, 4 गेल्या 4 वर्षांमध्ये 4 वेळेस फक्त इतक्या वर्षांमध्ये रसस्वादाचे प्रश्न विचारलेले आहेत. आणि गेल्या 5 वर्षांमध्ये बघितलं तर एकदा. तर एक गोष्ट कळते, की ढसाळांची कविता कदाचित परीक्षण करणाऱ्यालाही समजायला अवघड आहे आणि लिहायलाही मुलांना अवघड आहे, त्यामुळे ते विचारत नाहीये. परंतु जर त्यांना अवघड करायचं झालं, तर 2025 साली ढसाळांची कविता पुन्हा येऊ शकते. 25 आहे, 26 आहे, या गोष्टींमध्ये तेच आहे, की येतात कशी गोष्टी आपल्याला कळूनच जाईल. कारण या वेळेची फोकस नाहीये, फोकस शिफ्ट होऊ शकतो. परंतु ट्रेंड हा सांगतोय, की याच्यासाठी विशेष रसास्वाद करण्याची गरज नाहीये आपल्याला. कारण याच्याकडून विचारलं जात नाहीये. 1, 2, 3 किती सारी इतक्या सारे वर्षांमधून आतापर्यंत फक्त 4 वेळा विचारलेल्या गेल्या. त्यातल्या ज्याही कविता विचारलेल्या गेल्यात, एक बाबासाहेबांची कविता होती, एक ज्ञानेश्वरांची कविता होती आणि माझा असा एक ट्रेंड आहे, की याच्यामध्ये काही व्यक्तींच्या नावाने जसं राहीबाई वगैरे, मावशी इतक्या जशा व्यक्तिनिष्ठ ज्या कविता आहेत, ती कुठली तरी एक कविता विचारली जाईल. ती कविता जर विचारली गेली, तर आपल्याला एका ट्रेंडनुसार आपल्याला कळून येतील गोष्टी कशा प्लेस करायच्या. त्यामुळे त्या कविता आपल्याला पुढच्या वर्षासाठी महत्त्वाच्या ठरतात. त्याच्या पुढच्या वर्षांसाठी जर पुढच्या वर्षी नाही विचारलं गेलं, तर त्याच्या पुढच्या वर्षी तर हमखास आपल्याला ती प्रोबॅबिलिटी वाढत जाते. आणि इथे एक तो ट्रेंड दिसतोय, 2 वर्ष नाहीये, 3 वर्ष नाहीये. सायंटिफिकली, मॅथमॅटिकली काही गोष्टीचा आपण अनुमान लावू शकतो, पण त्यात लावण्यात काही पॉईंट नाहीये. इतक्याच गोष्टी लक्षात ठेवा, की होय, याच्यामध्ये 20 मार्क्सचं वेटेज आहे. 20 मार्क्सचा प्रश्न येतोयच आहे गेल्या काही 5 वर्षांमध्ये. रसास्वादाचे प्रश्न कमी येतात, त्याच्यामुळे याचा त्या दृष्टीने इतका अभ्यास करायला नको. परंतु 20 मार्काचे प्रश्न येतात आणि त्याच्यासाठी आपल्याला ढसाळांची सामाजिक
राजकीय पार्श्वभूमी, त्यांच्या आधीचे कविता संग्रह आणि या बाजूचं अंडरस्टँडिंग पाहिजे होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण ते तर पुरेपूर केलं. बरं, ढसाळांची जी कविता आहे, हे जे पुस्तक आहे, या सत्यात मी जीव रमत नाही. आपण ढसाळांच्या खूप साऱ्या कविता पाहिल्या. तर आपण या पुस्तकाची जी अर्पण पत्रिका आहे, आता ज्या लोकांना अर्पण पत्रिका काय असतं हे कदाचित जर माहिती नसेल आणि तुम्ही जर मराठी ऑप्शनल घेतला असेल, तर काही लोक तुम्हाला म्हणतील की तुम्ही चूक केलेली आहे. पण असं काही नसतं. सिंपल थिंग आहे. माहीत असतात, माहीत नसतात गोष्टी, इतक्या काही गोष्टी नाही आहेत ते. अर्पण पत्रिका काय असतं, की जसं की विराट कोहली आपलं शतक करतो. त्यावेळेस बॅट उंचावून तो कोणाला तरी अभिवादन करत असतो. कधी त्याच्या वडिलांना करतो. कुठे सामना बघत असलेली त्याची कधी काळची प्रेयसी, आताची त्याची बायको अनुष्का असेल, तिला हात करून, हात उंचावून बॅट दाखवून किंवा स्वतःच्या ड्रेसिंग रूमला असेल. जसं त्यांनी सचिन तेंडुलकर सरांचा रेकॉर्ड मोडलेला त्यावेळेस त्यांना जे अभिवादन केलं होतं, या सगळ्या गोष्टी. तर ते काय असतं, एक अर्पण करतो आपण आपलं यश, आपल्या गोष्टी, आपल्याला आवडणारी गोष्ट जी आपली स्वतःची आहे ती म्हणू शकतो. आपल्याकडे काहीच नसेल तर ते अर्पण करण्यात काही पॉइंट नाहीये. तर हा जो काव्यसंग्रह आहे ढसाळांचा, तो त्यांनी बाबासाहेबांना अर्पण केलेला आहे. या सत्तेत जीव रमत नाही. तर ही गोष्ट ज्यांनी ढसाळांना फॉलो केलेलं त्यांची राजकीय कारकीर्द, कारण ते दलित पॅंथर, पुढे ते शिवसेनेसोबतही होते आणि खूप वर्ष ते शिवसेनेसोबत होते. शिवसेनेचं जे मुखपत्र आहे सामना, त्याच्यामध्ये ते सर्व काही समष्टीसाठी या नावाचं एक सदर एक लिहायचे आणि ढसाळांचं एक जीवन सगळ्या दृष्टीने राजकीय उलथापालथीने भरलेलं होतं. जाऊ दे, हरकत नसावी. परंतु बाबासाहेबांना अर्पण की या सत्तेत जीव रमत नाही, या संपूर्ण सत्तेच्या गदारोळामध्ये त्यांचा जीव रमत नाही आणि देन बाबासाहेबांना अर्पण करणं. त्यांचे जे गुरु राहिलेले आहेत, गुरु म्हणण्यापेक्षा ज्यांना बघता बघता ज्यांचे विचार ऐकता ऐकता ते मोठे झाले, त्यांचं कार्यकर्तृत्व सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती अवलंबून आहे. तर ती कविता बाबासाहेबांना अर्पण केली. तर ती अर्पण पत्रिका बघा, त्याला अर्पण करणं म्हणतात आणि ढसाळांची पहिली जी गोलपीठा जी काव्यसंग्रह होता तो त्यांनी अर्पण केलेला होता, की ज्यांना जे काही चळवळी सुरू आहे, जे शोषणाविरुद्ध लढतात, त्या सर्व चळवळींना त्यांनी त्यांचा पहिला काव्यसंग्रह अर्पण केला होता. आणि ही एक इन्साइट्स असतात. हे तुम्हाला जर तुम्ही लिहिलंय, तुमच्या लिहिण्यात आले, तुमच्या लिखाणात आले या सगळ्या गोष्टी, की बाबासाहेबांना अर्पण, त्या चळवळींना अर्पण आणि हा जो विरोधाभास आहे, हा जर तुमच्या शब्दांमध्ये आला तर परीक्षकाला कळतं, की ह्याने एक वेगळी मेहनत घेतलेली आहे आणि आपल्याला तेच दाखवायचंय. मुळात तुम्ही वेगळी मेहनत घेतली नसली तरी आपल्याला ती ॲक्टिंग करायची कारण आपल्याला सिलेक्शन पाहिजे. बरं. ही अर्पण पत्रिका अशी आहे, ती आहे डॉक्टर आंबेडकरांना. आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. हे जगणे आणि मरणे, हे शब्द आणि ही जीभ, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि तहान, सर्व तुझीच पुण्याई आहे. अशी अर्पण होतं. साधी सोपी सरळ जगणे मरणे विरोधाभासी शब्द, लाईक असे काही लोक शिकवतात असे की सुख दुःख विरोधार्थी शब्द स्वप्न वास्तव नाहीये. याच्यातला अर्थ अभिप्रेत करा. की ढसाळ ही कविता लिहिताना त्यांच्या आयुष्यातल्या कदाचित त्या लोएस्ट पॉइंटमध्ये आहेत, त्यावेळेस ते बाबासाहेबांना आठवतात आणि तिथे येते की आमचं जे काय आहे ते सर्वस्व तुझंच आहे. जगणं आहे, मरणं आहे, शब्द आहे. जे शब्द जिथून येतात ती जीवही तुझीच आहे. सुख आहे, दुःख आहे, चांगल्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये तू आहेस. ही भूक आहे, ही तहान आहे, या सगळ्या गोष्टी, ही सर्व गोष्टींची जी काही पुण्य आहे, आम्ही आहोत, आमचं अस्तित्व, ही सर्व तुझीच पुण्य आहे. हा केवळ एक वर्ग म्हणत नाही. भारतातला प्रत्येक नागरिक बाबासाहेबांच्या बाबतीत, मी स्वतः, तुम्ही, आपण सर्व इतके उतराई आहोत, की हे जे काही आहे, आमचं जे काही आहे, हे सर्व तुझंच आहे. या एका या सूर्य फुलाचं ते योगदान आहे, की ज्याने आपल्या आयुष्यामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी दिल्या. ही अर्पण पत्रिका आहे. त्याच्यामुळे या सत्तेत जीव रमत नाही इथून पुढे इतकं सुंदर बनतं. आणि आपल्याला मग त्या कविता, त्यातल्या महत्त्वाच्या कविता आपल्याला पाहायच्यात. त्या कवितांमधून नेमकं ढसाळ म्हणतात कसं, ढसाळांची कविता ओळखायची कशी आणि त्या कवितांमध्ये काय झालं, 66 कविता आपण एक-एक करायला बसलो आणि आपल्याला स्वतःच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे, त्या दृष्टीने आपण कदाचित जी आपण उत्तर लिहिणार आहोत त्याच्याकडे आपल्याला फोकस करायचा आहे. परंतु कविताही व्हायला नाहीत असंही नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्याही पाहणार आहोत आणि कविता कशा अभ्यासायचा याचा एक वेगळा व्ह्यू, वेगळा दृष्टिकोन आतापर्यंत कोणी केला नाही, त्या दृष्टीने आपण करणार आहोत. परंतु आज आपण काय केलेलं आहे, की नामदेव ढसाळांच्या बाबतीत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात, त्या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. की ढसाळ कोण होते, काय होते आणि त्यांच्याविषयी जी मागे जी कॉन्ट्रोव्हर्सी झालेली होती, ती सगळी कॉन्ट्रोव्हर्सी काय होती, की कोण ढसाळ. आणि मला वाटतं कदाचित आपण आता जितके वेळ बोललो, त्यातून तुम्हाला कोण ढसाळ या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. कदाचित त्या सेन्सर बोर्डवाले माझं हे लेक्चर ऐकलं असेल, त्यांनाही कदाचित तिथपर्यंत पोहोचलं तर बरंच आहे.
त्यांनाही कळेल कोण ढसाळ आणि कोणाला माहित नसेल त्यांच्यासाठी आहे की नामदेव ढसाळ कोण, नामदेव साळूबाई ढसाळ हा माणूस कोण होता, हे व्यक्तिमत्व कोण होतं आणि हे देशाच्या इतिहासातलं आपल्या इतिहासातलं एक सुवर्ण पान आहे की ज्या पानाने आपल्याला लढायला शिकवलं, ज्याने विद्रोह करायला शिकवलं. त्यामुळे एक महत्वाचा कवी होता. पण ढसाळांच्या बाबतीत एक मला अजूनही त्यांची एक आठवण आठवली. त्यांचं एक पुस्तक, मला पुस्तकाचं नाव एक्झॅक्टली आठवेना, की त्या पुस्तकाला त्यांना एक पुरस्कार मिळाला त्या काळात. तर ढसाळांना तो पुरस्कार मिळाला आणि त्या पुस्तकाची पुरस्काराची जी अमाउंट होती, ती बऱ्यापैकी चांगली अमाउंट होती म्हणजे त्या काळामध्ये. परंतु ढसाळांकडे आले ते अमाउंटचा तो चेक आला, ते पैसे आले समजा ते वठवून पैसे आले. तर ढसाळांचं असं झालं, की रोज तोच झोपडपट्टीचा तोच आवाज, कर्णकर्कश गाड्या, लोकांची रहदारी. मला एक दिवशी ढसाळ असे ते ढसाळच म्हटले, की मला समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत उठायचा. झालं आणि ती जी काय रक्कम होती ढसाळांनी ती सगळी रक्कम घेतली. मुंबईमधील एकदम पंचतारांकित हॉटेल जिथे समुद्राचा आवाज त्यांना ऐकू येईल, तिथे त्यांनी हॉटेलमधली एक रूम घेतली आणि म्हटलं, की मला झोपेतून उठायचं ते समुद्राचा आवाज ऐकत. आणि सरांनी ती पुरस्काराची रक्कम तिथे घेतली आणि ते तिथे गेले, तिथे झोपले. ते आहे ना समुद्राचा आवाज ऐकत त्यांनी उठले. आणि त्यावेळी ढसाळ तिथे लिहितात, की मला स्वातंत्र्य आवडतं. ते छान असतं. समुद्रासारखं. इतकं सहज आणि सुंदर लिहिणं, की मला स्वातंत्र्य आवडतं. ते छान असतं समुद्रासारखं. असे हे ढसाळ. त्यांचे असे किस्से, की भयानक म्हणजे माणूस. गोलफिटासारखं इतकं भयंकर पुस्तक, इतकं विद्रोही साहित्य ते लिहितात आणि लोक विचारतात, की इतकं सुंदर तुम्ही लिहिलंय. तर ढसाळ म्हणतात, की इट्स जस्ट ऑब्झर्वेशन. लाइक काय म्हणजे एखाद्याने जणू लिओनार्डो दा विंचीला विचारावं, की मोनालिसा काय आहे? तर तो म्हणे काही नाही, मी जरा सराव करत होतो त्याच्यात हे निघलंय मोनालिसा. तर ढसाळांचं असं आहे, की हे ऑब्झर्वेशन मी उगाच कसं लिहायला जमतं हे लिहायला गेलो आणि मग ती गोलपेटा तयार झाली. मग विचार करा, जर गोलपिटा त्यांचा सराव असेल, तर त्यांचं बाकीचं साहित्य काय असेल? तुझी यंता कुठली? मूर्ख म्हाताऱ्याने हलवले डोंगर, तो कविता संग्रह कसा असेल? या सत्तेत जीव रमत नाही, हा काव्यसंग्रह कसा असेल? असे ढसाळ होते. आणि ढसाळांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी माहिती असणं इतकं गरजेचं बनतं आणि ते महत्वाचंही आहे. पण तेच आहे ढसाळांचं संपूर्ण जीवनही आपण पाहिलं आणि ढसाळांचं तेच होतं, की मी कविता लिहिण्यासाठी नाही जगत. म्हणजे कसं, की मी का जगतो? मी का कविता लिहितो? मी एक व्यावसायिक नाहीये, हा माझा व्यवसाय नाहीये. मी त्याच्यासाठी ही कविता लिहितही नाही. एक राग आहे, एक संवेदना आहे, एक दुःख आहे आणि एक उपेक्षित लोकांचं जीवन आहे, की जे मला लोकांच्या समोर मांडायचं आणि ढसाळ तेच करतात. त्याच्यामुळे ढसाळ हे केवळ एक कवी नाहीये, तर ते एक काव्य आहे. ते काव्य काही ठिकाणी विद्रोही आहे, काही ठिकाणी ते शिवी देत आहे. एक काव्य. परंतु ते जे काही करताय, ते निखळ आहे, सत्य आहे आणि ते खरं आहे. ढसाळांच्या बाबतीत इतक्या सगळ्या गोष्टी, की निखळ आहे, सत्य आणि खरं आहे. त्या शिव्या खऱ्या आहेत, त्या व्यवस्थेला दिलेल्या, वेदांना सगळ्यांना दिलेल्या ज्या काही शिव्या आहेत, त्या खऱ्या आहेत आणि ते सत्य आहे आणि ते काव्य आहे. ढसाळांच्या बाबतीत इतक्या सगळ्या गोष्टी, इतक्या सगळ्या आठवणी कारण मी ते ऐकतच असं झालेलं आहे, की किती बोलावं आणि किती सांगावं ढसाळांच्या बाबतीत असं होऊन जातं. तेच होतं, की शेवटी व्हीलचेअरवर असूनही, की त्यांना म्हणजे खूप मानाचा एक पुरस्कार आहे. तिथे त्यांना जायचं होतं बाहेरच्या देशामध्ये, रशियाला. परंतु ढसाळांची तब्येत इतकी होती. पुढे त्यांना कॅन्सर झाला. इतके सगळे रोग झाले. आणि ढसाळांची प्रेम कहाणी तिथं वेगळ्याच गोष्ट. त्यांना ते जाऊ शकले नाही त्या पुरस्कार घेण्यासाठी. त्यामुळे तरी ते म्हणत होते, की मी जाईल. इतका दुर्मिळ कॅन्सरसारखा आजार त्यांना होऊ नये, की नाही मी तिकडे जाणारच. परंतु डॉक्टर म्हटले, की पाया पडतो तुमच्या साहेब जाऊ नका. त्यावेळी ढसाळ साहेब गेले नाही. इतका विलक्षण कवितेवरती, काव्यावरती प्रेम आणि मलाही तुम्ही ज्यावेळी ढसाळांच्या कविता वाचताल, त्यावेळेस तुम्हालाही असेल, की ह्या कविता जर झाल्या असत्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट तर भारताचं पहिलं नोबेल कुठेच नसतं गेलं. इतक्या तोडीच्या, इतक्या दर्जाच्या त्यांच्या कविता होत्या. तेच आहे ढसाळ पुन्हा एक टॅक्सी ड्रायव्हर, ढसाळांचं प्रेम, ढसाळांची लव्ह स्टोरी सगळ्या फिल्मी गोष्टी आहेत. शाहीर अमर शेख आपण नाव ऐकलं असणार आहे. ज्यावेळी शाहिरी काव्य वगैरे आपण शिकायला होतो, शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे असेल, शाहीर अमर शेख असेल, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अत्रे आठवा आपण ज्यावेळी साष्टांग नमस्कार पाहत होतो. तर शाहीर अमर शेख इतका मोठा शाहीर, तर शाहीर अमर शेखांची मुलगी मल्लिका अमर शेख. तर ती मुलगी ढसाळांच्या कवितांवरती, ढसाळांच्या ह्याच्यावरती प्रेमात पडली आणि मग ते प्रेम आणि मग ती मल्लिका अमर शेख ही नामदेव ढसाळांची पत्नी झाली.
आणि पुन्हा त्यांचं वैवाहिक जीवन असेल, त्यांचं नातं असेल, खूप वेगळ्या प्रकारचं, की ढसाळांसारखा माणूस इतका हे असेल, की ढसाळांनी त्यांची बायको, की "ठीक आहे, तू लिही. तुला जर माझ्याविषयी लिहायचंय, मी वाईट आहे, मी चांगला आहे, माझ्याविषयी जे काही लिहायचंय, अनफिल्टर्ड तू लिही. मला उद्ध्वस्त व्हायचंय." हे मराठी आत्मकथनामधलं मल्लिका अमर शेख यांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे, जी नामदेव ढसाळांची बायको. म्हणजे ढसाळांविषयी लिहिते. ढसाळांविषयी इतक्या गोष्टी उघडपणे लिहिते. ढसाळांचा वैशांशी असलेला संबंध, सगळ्या गोष्टी स्पष्टपणे लिहिते. पण नामदेव ढसाळ हा तोवाला माणूस होता, की की नाहीये, तुला स्वातंत्र्य आहे. ही तुझ्या हातामध्ये लेखणी आहे. तुला जे लिहायचंय ते लिहू शकतेस. त्यांनी ते लिहिलंय आणि त्यांनी ते स्वीकारलंय. त्यामुळे इतक्या मोठ्या मनाचा माणूस, त्यांची ती लव्ह स्टोरी म्हणा, या सगळ्या गोष्टीचे इतके सगळे अँगल्स वाचायला खूप आहे. तुम्हाला जर वेळ मिळेल, अभ्यास सोडून काही गोष्टी वाचायच्या असेल, तर ढसाळ या कॉन्सेप्टकडे, या नावाकडे, या विचाराकडे, या वादळाकडे थोडंसं लक्ष द्या. छान असायचं. आता आपण आजच्यासाठी तर मला वाटतं आपण थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूयात, आपण ढसाळांच्या कविता पाहूयात आणि जर उद्या वेळ म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये जर आपल्याला वेळ मिळाला, तर आपण ढसाळांवरची जितके काही पी-वाय-क्यूज आणि रससवादाचे प्रश्न आहेत, 4च आहेत, तर ते पाहूयात. ते नाही झाले तर त्याचं अजून एक लेक्चर लागेल. त्याच्यामध्ये ते आपण करूयात. छोटेसे लेक्चर ठेवूयात आणि या गोष्टी थोड्याशा सुपरफिशियल वेने पाहूयात. तरी एकदा आपल्या ज्या नोट्स आहेत त्या आपल्या ह्याच्यावरती ॲपच्या तुमच्या कंटेंटमध्ये तुम्हाला अपलोडेड दिसूनच येतील. काही इश्यूज असेल तर टीमला ईमेल करा आणि त्या नोट्स तुम्ही घ्या. एकदा वाचून काढा. काय समजतंय, काय उमजतंय का बघून घ्या. उद्या तर आपण डिटेलमध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहूयातच. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजच्या सगळ्या गोष्टी जितक्या रिवाईज होतील त्या ट्राय करा आणि उत्तर लिहित राहा. आत्तापर्यंत झालेले जे काही प्रश्न, पेपर, जे काही पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांविषयी वाचत राहा, लिहित राहा. कंटिन्युअस प्रोसेस चालू ठेवा आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.